काल आपण 12व्या अध्यायातल्या 140 क्रमांकाच्या ओळी लिहून थांबलेलो होतो. भक्तीचं महात्म्य सांगणारा हा 12वा अध्याय. 11वा अध्याय संतांनी देवाने सांगितलं, जो अनन्य भक्ती जी आहे ती अनन्य भक्ती जर केली तर मग मात्र मी तुला प्राप्त होऊ शकतो. भक्तीने काय होणार नाही, जे देवांना भेटलं नाही, जे ब्रह्मदेव महेश यांना कानावर गेलेले नाही, देवगंधर्व वाट बघतात, मनुष्य लोक एक निमिषभर त्या स्वरूपाचा विश्व स्वरूपाचा अनुभव येईल म्हणून वाट बघत असतात. असा जो योग आहे तो भक्तीने अनन्य भक्तीने साधला जातो. अनन्य भक्तीमधलं उदाहरण सांगितलं, मुंगीपासून तर ब्रह्मदेवापर्यंत त्याच्यामध्ये जेवढे पण प्राणी मात्र येतात ते सर्व मीच आहे असा त्याचा भाव होतो. म्हणजे जे जे भेटे भूत 10व्या अध्यायात सांगितलं त्याचप्रमाणे ते मानिजे भगवंत नाही आहेच आहे. मानिजे हे आपली भूमिका नाही म्हणून आपल्याला तसं म्हटलेले मानिजे, नाही तर वास्तव तसंच आहे. जे जे दृष्टी दिसे ते हरिरूप, पूजा ध्यान जप त्याची नाही. त्याप्रमाणे त्यांनी सांगितलं की मग तुला कसं, तर त्याने 7-8 युक्ती काल सांगितलेलं, असं करून बघ, तसं करून बघ, नाही तुला जमत कसं कर, तू तुझ्याकडे घेऊ नको, माझ्याकडे अर्पण कर, बरं माझ्याकडे नको टाकू, तुझ्याकडे नको ठेवू, अशीच वाऱ्यावर सोडून दे, म्हणजे ते कर्म तुला चिटकणार नाही. एकदम सोपी युक्ती. आपल्याला जन्म मरणातून जर पलीकडे जायचं असेल तर केलेलं कर्म आपल्याला स्पर्श नाही झालं पाहिजे. आपला अहंभाव संपला ना तर कर्म आपल्याला स्पर्श करू शकत नाही. हे सामान्य वाक्य नाही आहे तुकाराम महाराजांचं. अहंकार गेला तुका म्हणे देव झाला. अहंकार म्हणजे काय, ज्याही वेळेला संत वाङ्मयामध्ये अहंकार हा शब्द येईल त्यावेळेला देह अहंकार लक्षात ठेवायचा. अहंकाराचा वारा न लागू राजसा. कोणाला? विष्णुदासांना अहंकार होतो का? लय वेळा होतो अहंकार. विष्णुदासांना अहंकार होतो का असं विचारलं का रायजादव सर असले ते म्हणले त्यांनाच तो होतो, बाकी दुसरं कोणला होणार. कारण त्यांना कळालेलं आहे ज्ञान वगैरे त्याचा तासात सरतो त्यांना. मीच कोणतरी वेगळा आहे, अमुक तमुक, त्यांना असं वाटायला लागतं. त्यांना अहंकार नको होतो. अहंकार गेला तुका म्हणे देव झाला, म्हणजे देह अहंकार, मी अमुक अमुक आहे. मागेच आपला विषय झाला. अहंकार कशाला म्हटलेले, हे काय म्हणतं मी कोण आहे, वाटी आहे, नाही तर वास्तविक हे काय आहे, स्टील आहे. मग हे याच्या स्वरूपाला नाही ओळखत ना, आकारालाच म्हणतं मी. आकाराला जी गोष्ट म्हणते मी आहे त्याला देह अहंकार म्हणतात. आणि आकाराच्या पलीकडे जी वस्तू आहे ती वस्तू मी आहे. म्हणजे मी म्हणजे संपत हांडेबी तीच आहे आणि देव सुद्धा म्हणतो मी तीच आहे. जे जे एरवी सर्वांच्या हृदय देशी मी अमुक आहे, मी अमुक आहे, हे बुद्धीच पुरे आहरणेशी ते वस्तुगामी. प्रत्येकाच्या अंतःकरणात मी अहम कोणतरी एक आहे एवढं तर सगळ्यांना माहिती. मी एक कोणतरी आहे, मी एक कोणतरी आहे. आणि त्याच युक्तीची नस धरून तू कोण, ज्ञानेश्वर महाराज म्हणले जाता जाता, आहे मी कोण करावा विचार. म्हणे ज्ञानेश्वर निवृत्तीचा, मी कोण आहे तर मी वासुदेव तत्वता. हे कधी कळेल, कोण येईल विचारिता. आणि माहीत कोणाला विचारलं पाहिजे तुम्ही, आहे ठाऊक सौभाग्य संता, दुजा अनिक नाही मागूत का वासुदेव करतो फेरा. आणि ती युक्ती सांगितली, त्याच्यामध्ये सांगितलं तू चित्त मन बुद्धीसह माझ्या ठिकाणी अर्पण कर. पण परतही त्याला परत असं सांगितलं का जर तुला ते जमत नसेल तर आठवा, हा थोडस छोटा बरोबर, आठवा हे चित्त मन बुद्धी सहित माझ्या हाती अचुंबित न शकसी देव. जर मन आणि चित्त माझ्याकडे देऊ शकत नाही तर आता एक अजून दुसरं कर. तरी गायसे करी यया आठा पहारा माझारी, मोठके निमिष भरू देत जाय. माझं चिंतन केवढं करतो, निमिषभर. निमिषभर म्हणजे किती, निमिषभर म्हणजे किती, नैमिष्य अरण्यामध्ये शौकानिक ऋषींना भागवत सांगितलं. मग नैमिष्य अरण्य म्हणजे कोणतं, ही जी आपली पापणी खाली लवते आणि एक वर जाते तेवढ्या वेळेला त्याला नैमिष्य म्हणतात. 1 निमिष 2 निमिष 3 निमिष अशी. आता काहींची जास्तच पलकत राहते असे, त्याला नैमिष म्हणजे तेवढ्यावरच तू माझं चिंतन कर. 8 अपराध म्हणजे मोठके निमिष बा. मग का तुला तसं सवय लागली, थोडी थोडी गोडी लागली, तर माझं हे स्वरूपच असं आहे का एकदा त्याची गोडी लागली का जीवाला ते टाकवत नाही. काय त्याला प्रमाणे, लागलीसी गोडी ते जीवे न सोडी. त्याच्या अगोदर काय, लाचावले मन लागलीसी गोडी. दुसरं उदाहरण तरी, मग जे जे का निमिक देखते माझे सुखते तुले आरोचक होईल घेईल. मग ते तुला तेवढं वाटेल तेवढं तू त्याच्या जवळ जाशील. आता ते जर तू करत असशील तर मग काय होईल तुझं, जेवढे निमिष माझ्या चिंतनात जाईल तेवढी तुझी भोगापासून
दृष्टी बाजूला आहे, विषयापासून दृष्टी बाजूला होईल, तेवढी तेवढी कमी होत जाईल आणि तेवढं जास्त चिंतन होत जाईल, भोगातून कमी कमी होईल. कसं सांगितलं, उदाहरण दिलं, तैसे भोगातून निघता चित्त मज माझी विगता, हळूहळू पंडू सुद्धा 101% कमीच होईल. काय गॅरंटी माऊलीचं बोलणे. हा मग गोविंद ते काय भेद नाही देव, बरोबर एकदम. हळूहळू पंडू सुद्धा मी हा गा अभ्यासू म्हणजे तो एक जाणीजे येणे काही निपजे आयचे नाही. अभ्यासाने काय होणार नाही, एक 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 गोष्ट जर साध्य करत गेलो तर काय अवघड आहे आपल्याला. तुकाराम महाराजांनी त्याला उदाहरण दिलं, ओले मूळ भेदी खडकाचे अंग. आपण कशातून पाहिलं, कशातून पाहिलेले, दगडाचे बांध असतात आणि त्याच्यातून झाड निर्माण झालेलं असतं, वडाचं पिंपळाचं. मग ते मूळ तर लवचिक असतं, ते दगडाला भेदून बाहेर आलं. मग जर तुम्हाला अशक्य परमात्मा लोक म्हणतात तर त्यांनी उदाहरण दिलं तुकोबारायांनी, ओले मूळ भेदी खडकाचे अंग, अभ्यासे कार्य सिद्धी. म्हणून अभ्यासाची काही, लगेच दुसरं उदाहरण, म्हणून अभ्यासाची काही सर्वता दुष्कर नाही, यालागी माझ्या ठाई अभ्यासी मी. तो अभ्यास केला तर काहीच अवघड नाही बाबा. एकेकाने काय काय केले, विष की हारी पडे, समुद्री पाय वाटोडे, एकी वाग्ब्रह्म केले ठोकडे अभ्यास. अभ्यासाने काय होणार नाही, विष पाचवायला जमतं, समुद्रावर चालायला जमतं. एकाने वाग्ब्रह्म म्हणजे वेद मुखदोत करून ठेवली, कोणता वेद कुठं फटाफट सांगून टाकणार कोणती श्रुती, जशी आपण पाहतो कृपालू महाराजांचं उदाहरण. म्हणून या अभ्यासाला काय अवघड आहे. बरं नाही तुझ्या अंगात अभ्यासाचं अंग ताकद तर ते बी सोडून का अभ्यासा लागी, कसू नाही तुझ्या अंगी तरी आसी जया भागी तैसाचा असे. इंद्रियाला दाबू नकोस, करू दे स्वैरवर्तन त्यांना, पण एक करत जा, जे बी करत ते ईश्वरार्पण बुद्धीने करत जा. जाऊ दे तेवढं कर. ते नसेल जमत तर मला नाही अर्पण करू शकत तर तुझ्याकडे घेऊ नको, एवढं तर करशील की नाही. इथपर्यंत काल आपण येऊन थांबलेलो होतो. आता पाहूया आपण पुढचा विषय काय तो. 140 क्रमांकाच्या वेळेला आपण थांबलेलो होतो. आणि जाता जाता पुन्हा सांगितलं, जमणार नाही. सात आठ योजना सांगूनच जमत नाही तुला म्हणल्यानंतर ते म्हणले, अरे तुला इथं जमवलं पाहिजे, पुढे जमणार नाही. तैसे येण्याची शरीरा येणे सरे किंबहुना येर घारची रापडे. जर तुला ती करणार नाही तर जमणार नाही असं करू नको, तू जमवच काहीतरी त्याच्यातलं एक. तर या शरीराने पुन्हा दुसऱ्या शरीराला यायचं नाही असं कर, म्हणजे पुन्हा जे जन्म मरण आहे या शरीराच्या नंतरचं, त्याच्यावर दगड टाकण्याची प्रक्रिया याच देहात होऊ शकते. मग त्यांनी जाता जाता तेवढे सांगितल्यानंतर आता आपण श्लोक क्रमांक 12 पाहूया. 11 नंबरच्या श्लोकात काय सांगितलं तो पुन्हा एक वेळ थोडक्यात पाठीमागे जाऊन पाहूया. आता जर हेही करण्यास तू असमर्थ असशील, बा एवढं सांगून जाऊ द्या, कोणी येऊ द्या, काय द्या, कुत्री येऊ द्या, माणसं येऊ द्या, तिकडे तुम्ही बघितलं का मी तिच्याकडे बघत राहणार नाही. आता जर हेही करण्यास तू असमर्थ असशील तर मग सर्व कर्मी मला अर्पण करून त्याचे अनुष्ठान करणे, या योगाचा आश्रय करून व आपल्या चित्ताचे संयमन करून सर्व कर्माच्या फलाचा त्याग कर. जाता जाता सांगितलं, चालेल ठीक आहे, मला अर्पण करू नको, तुलाही करू नको, पण त्याच्यावर दृष्टी ठेवू नको. ईश्वर जे झालं ते झालं, चांगलं हो वाईट हो, झाले गेले गंगेला मिळाले. यालाच तुकाराम महाराज म्हणतात, खावे प्यावे ल्यावे आणि जमा खर्च देवा तुमच्या नावे, आमच्याकडे काहीच नाही. एवढी जर युक्ती जमली तर त्यालाच ब्रह्मार्पण मस्तू म्हणतात. सहज ती कर्म झाली ब्रह्म, काही बी केलेला आपल्याकडे स्पर्श करून नाही द्यायचं, तर सर्व कर्माच्या फलाचा त्याग कर. 11 नंबरचा श्लोक वाचला होता आपण, थांबलो होतो. आता 12 नंबरचा श्लोक पाहून मग त्याच्या खालच्या वेळी वर सांगितलेल्या अभ्यासाहून ज्ञान श्रेष्ठ आहे. आता हे सांगितले ना, हे सगळ्या गोष्टी सांगितल्या. हळूहळू तिकडं आपण अशीच हळूहळू गेलो. पहिलं चला भजनाला, तर चला भजनाला जाता जाता नंतर मग मात्र माळ घातली पाहिजे, सगळ्यांनी माळ घातली माळ. मग म्हणले सगळ्यांनी गुरु केले, आपल्याला केले पाहिजे, केले. मग सगळे ध्यानाला बसतात म्हणून आपण असे हळूहळू आलो. तर ते पण इथून आता असतात. अभ्यासात वर सांगितलेल्या अभ्यासाहून ज्ञान अधिक प्रशंसनीय आहे, हे तर प्रसिद्ध आहे. वर सांगितलेल्या सगळ्या अभ्यासापेक्षा काय श्रेष्ठ आहे? ज्ञान. आता नुसतं ज्ञान घेऊन श्रेष्ठ नाही, तर त्याच्यावर अजून पुढे काय श्रेष्ठ आहे? ज्ञानाहून ध्यान श्रेष्ठ आहे. ध्यान केलं पाहिजे ना. अनुग्रह घेतलेला माणूस म्हणतो, आपला माणूस जर अनुग्रह होऊन जर एखाद्याची अष्टसात्विक भाव झाला, जर तो म्हणत असेल हे काय आहे, तर मग तू काय केलं एवढं दिवस? अनुग्रह घेऊन काय केलं? त्याचं नामचिंतन केलं नाही, काय ध्यानदार नाही, ते समजून घेतलेलं नाही. पहा, ज्ञान हे प्रसिद्धच आहे. अभ्यासापेक्षा ज्ञान श्रेष्ठ आहे आणि हे जगात प्रशंसनीय आहेच.
शिवाय प्रसिद्ध आहे. पण त्या ज्ञानाहूनही ध्यान, ज्ञानासह केलेले ध्यान अधिक चांगले आहे. ज्ञानासह अधिक केलेले ध्यान चांगले आहे. आणि तसल्या ध्यानाहून ध्यान, ज्ञान ध्यानयुक्त पाय म्हणजे त्याचा निश्चित नाही केला बरं का. अभ्यासापेक्षा काय श्रेष्ठ आहे? ज्ञान श्रेष्ठ आहे. ज्ञानापेक्षा ध्यान आहे, पण ज्ञान अधिक ध्यान केलं तर ते अजून बरं आहे. आणि त्या दोघांच्या पुढे जाऊन एक ज्ञान अधिक ध्यान आणि कर्मफलाचा त्याग हे तर त्याच्यापेक्षा श्रेष्ठ आहे. आणि हेच जमत नाही जीवाला. इथं जीव अटकला जातो. आणि इथं अटकल्यामुळं मग अग्निकुंडे विजय घातली, त्याचे दुसरं चरण काय? अग्निकुंडे बीजे घातले तिजे अंकुर दशी सुफळते, मग न फळताच मज आरतुळी आगा कर्मे जे उरावे. त्या कर्माचं फळ अर्पण करताना येत ना जीवाला, ते त्याच्याकडे घेतो ना. आणि जर घेतलं तुझ्याकडे आगा कर्मे जे उरावे ताई सुखदुःखा ते फळावे आणि तया ते भोगावया यावे पुन्हा देहा एका. म्हणजे कर्मफळाचा जर त्याग केला नाही, कर्म केलेल्या फळाचा त्याग केला नाही आणि त्याचं जर आपल्याकडे कर्तृत्व घेतलं तर ते कर्तृत्व पुन्हा भोक्तृत्व घेण्यासाठी एक शरीर मिळतं. हे शरीरच कर्म आहे आपलं. म्हणून ध्यानाहून ज्ञान ध्यानयुक्त कर्माच्या फलाचा त्याग अधिक चांगला. कारण कर्मफलाचा त्याग केल्यानंतर लगलीच संसाराची शांती होती आणि ते सुटत नाही लोकांना. एकदा कर्मफलाचा त्याग केला का संसार सुटला, मग त्याला काय घेणं देणं. आपण लई बंधनं बांधून घेतलेली, बळच बांधून घेतलेली. आणि ही प्रमाण बी पाठ आहे आपल्या. मुक्त होता परी बळे झाला बद्ध, घेऊन या छंद माझे माझे. म्हणजे कोणाचं मत चालले हे आपलं चरित्र आपण सांगतो. पहा पार्था, ज्ञानात अभ्यासापेक्षा ज्ञान हे सखोल व कठीण आहे. व ज्ञानापेक्षा ध्यान अधिक महत्वाचे व कठीण आहे. ज्ञान घ्यायला का अनुग्रह घ्यायला किती वेळ लागतो, पण ध्यान लागत नाही लवकर. माणूस ध्यानाला बसलं का दुसरंच काहीतरी ध्यानात येतं. आणि अभंग म्हटल्याशिवाय तर राहत नाही. सुंदर ते ध्यान उभे कोण करणार ध्यान? ध्यान सुंदर आहे असं सांगायचंय का मूर्ती सुंदर आहे सांगायचंय? काय सांगायचंय त्या अभंगातून? सुंदर ते का सुंदर ती मूर्ती उभे विटेवरी? सुंदर ते ध्यान उभे विटेवरी. कोणत्या विटेवरी? कोणत्या विटेवर उभे? चौ देहाची करून या विट असे उभा नीट विटेवर. कारण देह सूक्ष्म स्थूल, सूक्ष्म कारण आणि महाकारण. दिसतो हा स्थूल. अनंत वासना ज्या निर्माण होतात त्या सूक्ष्म. त्याच्यापेक्षा काहीच कळत नाही. मी कोण आहे, जग काय, देव काय, काहीच कळत नाही. कारण देह म्हणजे गडद अंधार आणि महाकारण म्हणजे एक परमार्थिक स्थितीला लागलेला माणूस. परमार्थिक स्थितीला म्हणजे अनुग्रह घेऊन पुढची मार्गक्रमणा अवस्थेच्या स्टेपमध्ये असणारा जीव ब्रह्माच्या ऐक्याच्या अगदी निकट. म्हणजे माऊलीच्या भाषेत सांगायचं मोक्ष रेखे, मोक्षाच्या रेषेवर बॉर्डरवर आला. मग आता तुम्हाला बॉर्डर सांगायची म्हणजे मिलिटरीची बॉर्डर सांगण्यापेक्षा कबड्डीची बॉर्डर सांगितलेली लवकर लक्षात येईल. एकदम जवळ. तिथे गेला का सुटला आणि नाही गेला तो अटकला. बस तसा मोक्षाच्या बॉर्डरवर आलाय. आता काही बॉर्डरवर येऊन परत मागे जातात माहिती ना तुम्हाला. मोक्षाच्या बॉर्डरवर येऊन परत मागे गेले. कोण गेले काय बाबा सांगून कळत नाही लोकांना. ज्ञानेश्वर महाराजांची 700 वर्षापासून ज्ञानेश्वरी सांगते. 18व्या अध्यायातली ओळ. मठमठादीचे निमिषी शिष्य संप्रदायाचे निमिलासे घातली हाती फासे. निसंगा जेणे निसंग झाली होती बाई मी मुरळी. मला कोणाशीच घेणं देणं नाही. संसारातून मुक्त झाला आणि इकडून लोखंडाची बेडी सोडली, सोन्याची बेडी परिधान केली. कळाव ना शहाणे माणसाला, कळाव ना. कोणाला कळेल? शहाणा तो धनी. म्हणजे हे सगळे घेत नाही म्हणजे कोणते धनी? येडे धनी आहेत काय हे सगळे? आणि मग भांडण तन्न करून बसलेले आहेत. पहा बरं केवढी मोठा म्हणजे याच्याचा सगळ्याचा म्हणजे सार आपल्याला सगळ्यांना माहिती. काय सगळ्याचा सार? अर्जुन युद्ध कर, पण युद्धाच्या परिणामाचा काय विचार करू नको. मिळेल काहीतरी दोन्हीपैकी एक, पण तू त्याचा विचार करू नको. हा सांगितलेल्या याच्यापेक्षा अभ्यासापेक्षा ज्ञान सखोल कठीण आहे. ज्ञानापेक्षा ध्यान अधिक महत्वाचे आणि कठीण आहे. आणि ते सुंदर ते ध्यान आपण जे ध्यान करतो ना, उठल्यानंतर कळतं माणसाला काय ध्यान आहे. सुंदर ते ध्यान. कशाचं ध्यान होतं? सुंदर ते उभे विटेवरी. परमात्मा जो माझा आत्मस्वरूप जो आहे तो या विटेवर जो उभा आहे त्याचं ध्यान केल्यानंतर आनंद होतो. करकटेवरी ठेवून या. म्हणजे तो परमात्मा आपल्याला सांगतोय जर
तू भक्ती केली ना अशा मार्गाने गेला तर संसार तुला काहीच नाही, लय नॉर्मल, कमरे इतकंच पाणी बुडणार. या सगळ्या गोष्टी. आणि मकर कुंडले तळपती श्रवणी याचं उत्तर बाबांना पण मी विचारलं होतं, तरी बाबा म्हणले शोधावं लागेल देवाच्या गळ्यात मासे काय म्हणून. पण काकाने लय झटकन उत्तर सांगितलं काल, गाठोळ काकाने, मत्स्य अवतार होता म्हणून. समर्पक आहे जरा थोडंस, मत्स्य अवतार देवाने घेतलं म्हणून माशाचं सांगितलं. या सगळ्या याच्यामध्ये त्यांनी शांती सांगितली. शांती कशाने मिळेल तर कर्माच्या त्यागातून. ध्यान सांगितले, ध्यान महत्वाचे, कठीण आहे. नंतर कर्माच्या फलाची इच्छा सोडणे हे ध्यानापेक्षा उत्तम आहे. आता काहींना ध्यान साध्य होते, काहींना काय होतंय अभ्यास जमते, पण काहींना अभ्यास जमतो. काकाला अभ्यास चांगला जमलेला आहे की नाही. काहींना अभ्यास जमतो तर काहींना ज्ञान जमते घ्यायला, पण ध्यान जमत नाही. ज्यांना ध्यान जमतंय पण त्यांना कर्मफलाचा त्याग करायला जमत नाही. नंतर कर्माच्या फलाची इच्छा सोडणे हे ध्यानापेक्षा उत्तम आहे व त्यागापेक्षा शांती सुख. त्याग, मी त्याग केलं याची बी आठवण नाही, त्याचं नाव शांती. काहीच नाही मी केलं, मी ध्यान केलं, सगळं केलं, पण मी काहीच त्याचं केलं नाही, कर्मफलाचा त्याग केला, हे सुद्धा नाही पुंजरायला पाहिजे. नाही तर मग परत गुंतला आणि परत यावं लागणार त्याला. शांती सुख, ब्रह्मसुख प्राप्तीचे सुख विशेष चांगले आहे. हे महावीरा, याप्रमाणे ब्रह्म स्वरूप प्राप्तीचे मार्ग, हे ब्रह्मरूप प्राप्तीचे मार्ग असून टप्प्याने ज्याने शांतीचे मंजर प्राप्त करून घेतले आहे. सर्व व्यापक चैतन्याला जसा आपपर नसतो तसा त्याच्या मनात भूतमात्राविषयी द्वेष म्हणून मुळीच जाणत नसतो. कोणत्याही प्राणीमात्रामधून आपल्याला कोणत्याही द्वेष नसावा, पण द्वेष नसावा याच्या सापेक्ष काय, द्वेषाच्या सापेक्ष काय, द्वेषाच्या सापेक्ष काय, प्रेम. प्रेम जिथं आहे म्हणजे माया जिथं आहे तिथं द्वेष आहे. आपुलकी आहे त्याच्या विरुद्ध हा माझा आणि हा परका, याच्या पलीकडचं सुख वेगळे. द्वेष नसावा, द्वेष नसावा म्हणजे आपला असावा का, आपला बी नसावा आणि परका बी नसावा. अशा प्रकारे ज्याला सर्व व्यापक चैतन्याला जसं आपपर वाक्य दिले, आपपण, आप नाही आणि पर पण भाव नाही, तसाच त्याच्या मनात भूतमात्राविषयी द्वेष म्हणून मुळीच जाणत नसतो. कारण त्याची सर्वत्र समदृष्टी असते. किंवा मग तुम्ही म्हणा समदृष्टी आहे तर मग आता जर आपण म्हणलो इथे साप आला तर काय करायचं, त्याला विंचू आला तर काय करायचं, त्याला काय करायचं, मारावंच लागल. म्हणजे मग त्याच्याबद्दल तुम्हाला द्वेष होता म्हणून तुम्ही मारलाय का त्याला, नाही. पण आता पर्याय त्याच्या पलीकडे दुसरा नाही. आणि उलट तुम्हाला सांगतो, त्याचं त्या जन्मातून त्याचा उद्धार होतो, तो नेक्स्ट पुढच्या जन्मात जातो, पुढच्या जन्मात जातो, त्याची सुटण्याची वेळ आलेली असते. किंवा पृथ्वी ज्याप्रमाणे उत्तम मनुष्याचा भार सहन करावा व अधमाचा भार सहन करू नये असा भेद मुळीच जाणत नाही. चांगला असू नाही तर वाईट असू, सगळ्यांचा भार सोसते ना ती. अथवा कृपावंत प्राण ज्याप्रमाणे राजाच्या देहात श्वासोश्वास करीत राहावी व रंकाच्या देहात राहू नये असे म्हणत नाही. किंवा ज्याप्रमाणे गायीची तहान भागवावी आणि वाघाला विषाप्रमाणे होऊन मारावी असे करणे जसे पाण्याला ठाऊक नसते, त्याप्रमाणे एकपणाच्या बोधाने सर्व प्राणी मात्राशी ज्याची सारखीच मैत्री असून जो कृपेला स्वतः आपणच आधारभूत असतो आणि मी ही भाषा ज्यास माहीत नसते, जो माझे असे काहीच म्हणत नाही व सुखदुःखही जाणीव, सुखदुःख ही जाणीव ज्याचे मनात सत्यत्वाने येत नाही, म्हणजे सुख झाले का दुःख झाले याची त्याला ओरिजिनल आठवणच होत नाही, त्यालाच म्हणतात जी ही द्वंद्वाधिक दुरावलेली. दुसरी गोष्ट, मी भाषा नाही जाणत आणि मीच्या सापेक्ष माझे, मी माझे, हेच मग व्याध्यात सांगितलं. आणि मी माझे जे घेऊन बसले ममतेच्या लवडसवडी मातेनं पावती वापुडी म्हणून जन्म मरणाची दुतडी. मी आणि माझं ज्याला सुटलं नाही त्याला जन्म मरण 101. आता हा मी माझं घेत नाही, मग याच्या हितासाठी नाही घेत का मेहरबानी करतोय जगाव. हा जो महात्मा ज्याचं वर्णन चाललंय तो मी आणि माझं धरत नाही, आप आणि परक समजत नाही. हे त्याच्या हितासाठी तो करतो का जगावर उपकार करतोय, त्याच्यासाठी करतो, तो जगावर उपकार करतो अशी त्याची भावनाच नाही, कारण तो त्याच्या हितासाठी ते करतोय. त्याचप्रमाणे क्षमेविषयी ज्याची पृथ्वीसारखी योग्यता आहे, पृथ्वीची कोण पूजा करतो, तिच्यावर कोण घाणही करतो तरी पृथ्वी कोणालाच काही बोलत, तशाप्रमाणे तुम्हाला आपल्याला संसारिक परिस्थितीमध्ये बरं का परमार्थात ॲडजस्टमेंट नाही, बॉर्डरवर ॲडजस्टमेंट नाही, पण
बाबा म्हणायचे तुम्ही आम्हाला शिव्या द्या, आमच्या कर्माबद्दल काय बोलायचं ते बोला, पण धर्माबद्दल बोलत असेल तर आमची तयारीच आहे. कशाची तयारी? कशाची तयारी? संघर्षाची तयारी तिथं. धर्माबद्दल मात्र नाही. त्याप्रमाणे क्षमेविषयी ज्याची पृथ्वीसारखी योग्यता आहे व संतोषाला ज्याने आपल्या मांडीवर राहण्यास गरज दिलेली आहे. वर्षा ऋतूशिवाय देखील जसा समुद्र नेहमी पाण्याने परिपूर्ण भरलेला असतो, तसा आनंदाने उपचार केल्याशिवाय विशेष निरपेक्ष जो सहज आनंदात निमग्न असतो. काही घटना घडली तर आनंद, दिवाळी आली आनंद, गणपती आले आनंद, नवरात्र आली आनंद, मुलगा झाला आनंद, असा त्याचा आनंद नाही. काही विशेष घडलं म्हणून आनंद नाही. उदाहरण दिलं, उन्हाळा असू नाही तर पावसाळा असतो, समुद्र नेहमी तसा नित्यानंद मध्ये तो असतो. त्याच्या पुढे कोणता आनंद हो? तुम्हाला आपल्याला जो होतो तो व्यावहारिक आनंद होतो, आणि त्यांना जो तो आनंद आहे तो निरातिशय आनंद आहे, त्याची उपमाच नाही. म्हणजे की आत्मानंद आहे, ब्रह्मानंद आहे, परमानंद आहे. बघा काय वाक्य, परमानंद म्हणजे माझं स्वरूपाचं आहे, ब्रह्मानंद म्हणजे ब्रह्माचा आनंद आहे, आत्मानंद म्हणजे स्वरूपाचा आनंद आहे. जो आपले अंतकरण आपली शपथ घालून ताब्यात धरून ठेवतो व ज्याच्या बळाने निश्चयाला खरेपणा आलेला असतो. आपले अंतकरण जो काही म्हटलं तरी तो त्याच्या ध्येयापासून ढळला नाही पाहिजे. तुम्ही केलेला पण आहे ना, तर त्या पानापासून तुम्ही बाजूला ढळले नाही. तुम्ही म्हणता ना असं चांगलं आहे, तुम्हाला चांगलं कळलंय, तिथून तुम्ही ढळायचं नाही. अविचारी लोक तुम्हाला म्हणतील हे काय बरोबर आहे का, हे काय बरोबर आहे का. काय स्वामी विवेकानंदांचं वाक्य आहे. स्वामी विवेकानंदांचं अमेरिकेमध्ये प्रवचनं झाली, त्याच्यानंतर मग तिथे त्यांच्या अनुयायांनी त्यांच्या विभागात नेले, जसं आपण आपल्या गावाला नेतो बाबांना. तिथे गेल्यानंतर ते कणखर शब्दात धर्माचा प्रचार करायचे. मग तिथे जे कर्मकांडी होते, जे पुराणवादी होते, त्यांना ते पटायचं नाही. आणि ज्यांनी महाराज आणला त्याला लोक बडबड करायचे, काय महाराज घेऊन आले तुम्ही. मग सगळं वादग्रस्त, हे निघून जायचं. हे निघून गेल्यानंतर ती बाकीचे लोक, मग तो जो ठेवणारा होता तो नंतर जाऊन म्हणायचा, महाराज तुम्हाला एवढं काय आक्रमक व्हायची गरज होती का, आपण हळूहळू केलं असतं. ते म्हणायचे तुम्हाला लहानपणा शिकवू नको, तुझं तू काम कर, माझं मी काम करतो, माझा धर्म मी करणार, तुझा धर्म तू. माझ्या स्टेपला ज्या दिवशी तू येशील आणि त्यावेळेला पाहशील त्याला तूही तेच वाक्य बोलशील, तोपर्यंत मात्र मला शिकवायचं. काय वाक्य सांगतात ते बा, तो आपल्या अंतक निश्चयापासून ढळत नाही. त्याच्या जवळची माणसं सुद्धा काय वेळेला बाजूला जातील. हे काय खरं आहे का? पहा, प्रसंग आला होता बाबांवर सुद्धा तसाच प्रसंग. आपल्या निश्चयाच्या खरेपणाने बळाने तो खरेपणापासून बाजूला जात नाही. राहुरी कृषी विद्यापीठामध्ये 2-3 मेळावे झाल्यानंतर वादग्रस्त विधानं, बाबांची शिवीगाळी करून परत कीर्तन करायची पद्धत पाहिल्यानंतर कंप्लीट केली. आणि हे सगळे बाहेरून कामाला आलेले तिथं कामगार, ते काय तिथले स्थानिक नव्हते. मग साहेबांनी ऑफिसरने त्यांना बोलवलं, प्रांत ऑफिसरने त्यांनी बिलाड्या पलन त्यांना. ते म्हणले तुमचं सगळं चाललंय, देवधर्म करता, सगळी माणसं गोळ्या मिळायला राहतात, पण तुमचे महाराज लई टाईट आहेत म्हणले. त्यांना जरा गोडी गुलामीने बोलायला सांगा म्हणले. हे आता इथून सुद्धा आपल्याला बोलायला वाईट वाटतं, पण असं होतं. पण वाईट वाटायचं काय कारण नाही, ते त्यांचे शब्द आहेत. घाणेरडे शिव्या देऊन त्यांनी सांगितलं, काय तुम्ही करता, कशाला करताय. तेव्हा मग हे म्हणले आम्ही सांगतो आमच्या बाबांना. आता ते ऑफिसर म्हणलं त्यांना ऐकायला लागेल साहेबांचं. मग बाबांना जाऊन म्हणले बाबा काही बी करा, पण थोडंसं आहे ना नॉर्मलमध्ये करा, थोडं नॉर्मलमध्ये करा. त्यावेळेला ते म्हणले, बाबा म्हणले भाऊ ज्याचं जळतं ना त्याला कळतो. हे म्हणले आम्हाला वाटायचं काय बाबांचं जळतं, बाबा गोटीवरून येतात, जाण्या येण्याचा आपण खर्च देतो, राहण्याची सोय व्यवस्थित करतो, बाबांचं काय जळतं. पण आज आम्हाला कळायला लागलं म्हणले नेमकं काय भानगड. त्या ध्येयापासून डळायचं नाही. स्वामी विवेकानंद म्हणतात तुमच्या बरोबर असलेली माणसं सुद्धा तुम्हाला कदाचित म्हणतील हे तुमचं महाराज वागणं चुकीचं आहे, तरी सुद्धा तुम्ही डळमळीत व्हायचं नाही. ह्याच भूमिकेवर तुकोवर आल्यानंतर त्यांनी अभंग निर्माण केलेले आहे. हाचे नेम आता न फिरे माघारी, हाचे नेम आता न फिरी माघारी, बैसले शेजारी गोविंदाचे, हाची नेम आता न फिरी माघारी. त्याच्यापासून मागं नाही, आता आगे कूच करायची. जर मागं पळायला लागला दोर कापून टाकला कोणी, हा झटकन झालं पाहिजे सूर्याजी, नाही तर कोणी कापला मी नाही कापला. ज्याच्या हृदयरूपी मंदिरात जीव परमात्मा हे दोन्ही एकाच आसनावर
ऐक्याच्या आसनावर बसून विराजमान होतात. हे आसन आहे आपलं. जसं रामाचं सिंहासन आहे तसं हे हृदय सिंहासन आहे परमात्म्याचं. दोघे एका सिंहासनावर बसलेले आहेत, विराजमान होतात. म्हणजे जीव परमात्मा ऐक्यनिश्चय असतो. जीवपणा त्याचा बाद झाला आणि तो स्वतःला समजायला लागलाय, कोण आहे मी? परमात्मा स्वरूप आहे आणि मी एकटा नसून हे सगळं जगत तसं आहे. आशा योग संपत्तीने पूर्णत्वास पावला असून देहूचे श्रीमंत संत तुकाराम महाराज कशाने श्रीमंत? या जीव परमात्मा ऐक्यनिश्चय अशा योग संपत्तीने पूर्णत्वास पावलेले आशा योग्यतेने ते श्रीमंत. 65 लाखाची जहागिरी असली तरी भिकारी. असला श्रीमंत पाहिजे माणूस. आणि असले श्रीमंत तुकाराम महाराज म्हणले, त्रिभुवनी आम्ही वैभवाचे धनी. योग संपत्तीने पूर्णत्वास पावला असून जो मन व बुद्धी याच्या ठिकाणी अखंड अर्पण करतो, अंतरात ब्रह्मैक्य अनुभूतीच्या दृढतेने, ध्यानाने व बाह्यता अष्टांग योगापैकी इतर साधनांनी चांगल्या तऱ्हेने तयार सिद्ध होऊन देखील ज्याला माझ्या सगुण स्वरूपाविषयी दृढ व अनन्य प्रेम असते. मग बाबांनी कालचं सांगितलं, मदनी बाबांनी वाक्य सांगितलं, आपण पूजा नाही केली, पूजा केली तर पुण्य नाही. आपण जी आपल्या घरात देवारे बिवारे आहेत ना, आपल्याला अजून नाही तशी सवय लागली, बाबा म्हणतात तशी, पण लागली पाहिजे. ते म्हणतात आपण पूजा केली तर पुण्य नाही, पण पूजा नाही केली तर पाप लागेल. का पाप लागेल? ही बी भीती आपल्याला घातली का जगाला दाखला दिला पाहिजे. बाबा तुमची जी भूमिका आहे त्या भूमिकेवर ते नसणार आहेत, मग त्यांना असं जावं लागेल, बालवाडीतूनच जावं लागेल का डायरेक्ट कॉलेजला घालायला येता येईल त्याला? तो बालवाडीतूनच गेला पाहिजे. अर्जुना, नाही तर एवढं आता जग चंद्रावर गेले म्हणल्यानंतर बालवाड्या उलट बंद व्हायला पाहिजे होती. पण ते म्हणले बालवाडीमध्ये सुद्धा अजून त्याच्यात अजून 2 खाली घातलं, त्याला ज्युनियर आणि सिनियर केजी केली. म्हणजे उलट एवढं विज्ञान पुढे गेलं का बालवाडीतून पुढच्या वर्गात जायला पाहिजे होता. बालवाडीची गरज नव्हती, पण ते म्हणले नाही, अजून त्यांना ज्युनियर आणि सिनियर केजी मध्ये घेऊन जायचं. त्याच्या खाली नर्सरी बघा. अर्जुना, तोच भक्त, तोच योगी आणि तोच मुक्त असे समज. फार काय सांगावे, तो स्त्री व मी पती इतका मला तो आवडता आहे. छे काय बघा, मागे बी सांगितलं मी त्याचे कुटुंब आहे आणि तो माझा मालक आहे. मागे परत सांगितलं तो माझं शरीर आहे, मी त्याचं शरीर आहे, तो माझा आत्मा आहे. 2 वेळा सांगितलं. आणि आता तिसऱ्यांदा सांगतात, तो स्त्री व मी पती इतका मला तो आवडतो. छे असे नव्हे तर तो मला माझ्या जीवापेक्षा जास्त प्रिय करेल. तिथं तरी 2 आहे. दोघांपैकी एकेला बायकोला नाही तर नवऱ्याला मारायची वेळ आली तर कोणाला तरी एकाला जावं लागेल. आणि हा म्हणून तू जातो का मी जातो, मी जाते का ती जाते. पण इथं तुम्हाला नाही, तो माझा प्राणच आहे, परंतु जीवापेक्षा जास्त प्रियकर आहे. परंतु त्यात ही बी उपमा नाही, तर तो मला माझ्या जीवापेक्षा जास्त प्रियकर आहे. परंतु त्यात ही उपमा इथे अपुरीच आहे, कारण परत तो जीव आणि मी शिव होतोय ना. तर आवडत्या भक्ताची गोष्ट हा केवळ मला भुरळ पाडणारा मंत्रच होय. ही बोलून दाखवण्यासारखी गोष्ट नाही, परंतु ती आवडच आमच्याकडून वदवते. आणि म्हणून आम्ही वर स्त्री व पती अशी उपमा चटकन देऊन गेलो. नाहीतर प्रेमाचे कोठे वर्णन करता आले आहे का? कोण बोलते? भगवान श्रीकृष्ण म्हणतात, अर्जुना, या सर्व गोष्टी बाजूस ठेवू, कारण आवडत्या मनुष्याविषयी गोष्टी निघाल्या असत्या आवडीस दुप्पट बळ चढते. त्यातून दैववशात कदाचित चर्चा करणारा श्रोताही प्रेमळ भेटला. जास्त माणसं कीर्तनाला नसावी लागतात. एक माणूस असला तरी पुष्कळ, पण त्याच्यावर असं ध्यान पाहिजे. श्रोत्याचं ध्यान कसं पाहिजे, लक्ष प्राप्त करायला कसं ध्यान पाहिजे त्याचं. इकडे भिरभिरले. आणि हेच नवनाथ ग्रंथात सांगितलं, कीर्तनाला प्रवचनाला जायचं असलं तर त्यांनी सांगितलं, कोण त्या नाथाचं मला नाव नाही आठवत, त्याला सांगितलं चौरंगीनाथ, शिळेवर लक्ष ठेवर, नाही तर काळकात पडल. फळं सुद्धा खायचं ते घाबरत घ्यायचं, जेवढी जवळपास आहे तेवढी, लांब हात नाही करायचं. पुढं बघायला घेऊन पडली मग डोक्यात, असं ध्यान पाहिजे. अर्जुना, या सर्व त्यातूनही दैववशात कदाचित चर्चा करणारा श्रोता प्रेमळच भेटला तर मग त्या गोडीला दुसरी उपमा देता येईल का, ही आपण वाट बघतो. जर समजा आपल्याला गावाला जाताना जर एखादा माणूस भेटलाच नाही तर 4 तास कधी गेले कळत नाही. एकटं जाण्यापेक्षा 4 तास कधी गेले. म्हणून
अर्जुना, तूच माझा आवडता असून तूच आवडीच्या गोष्टी ऐकणारा आहेस. शिवाय माझ्या प्रिय भक्ताचीच गोष्ट प्रसंगानुसार तुझ्याजवळ बोलण्याची वेळ आली आहे. तर आता काय होईल ते हो, मी बोलतोच. या बोलण्याच्या सुखाचा प्रसंग आला हेही आपले भाग्यच समजतो. असे म्हणता क्षणी देव डोलू लागले व म्हणाले, ज्या भक्तांना मी आपले अंतकरणच बघाव्यास घालतो त्याची लक्षणे जाणून घे. देव वेडा झाला. देव म्हणला, नाही आता बोलतोच. हे महाराज आहेत, संदीप महाराज. ते म्हणले, महाराज मला 12 वाजता चालू झाल्या, फोन करून सांगा बरं का. आम्ही विसरून गेलो, ते विसरून गेले. आज फोन आल्या, म्हणलं 12 वाजता चालू झालाय. शनिवारी दुपारी 2:30ला सुटून घरी जाऊन ठाण्यावरून परत आले. देव म्हणतात मला नाही आता विषय निघाला. तर म्हणले बोलतोच तुझ्याशी. पहा असा 12 वाजता ही म्हणणे मला ऐकायचं पूर्वीपासून चालू झाला तेव्हापासून. म्हणजे अशी आवड अंतःकरणात निर्माण झाली. तरी ज्याप्रमाणे समुद्र क्षोभला असता त्यामुळे जलचरांना त्यापासून भय उत्पन्न होत नाही. काय उदाहरण दिलं. व जलचरांना पुष्कळ समुदाय वाढला असता समुद्र त्यास कंटाळत नाही. तसं आपले बाबा झाले पाहिजे. काय समुद्र आणि आपण बी कसे झाले पाहिजे निवळ बाबाने. समुद्र जरी कोपला उसळला तरी माशांना भीती वाटतं का त्याच्या आतल्या माशांना? नाही. आपल्याला काय घाबरायची कारण बाबा जरी तापले तर, है की नाही. आणि दुसरी गोष्ट त्यांनी सांगितलं, जलचरांचा पुष्कळ समुदाय वाढला असता समुद्रही त्यास कंटाळत नाही. हाय त्यांना कंटाळत नाही. किती होऊ द्या म्हणले होऊ द्या, किती व्हायचं. त्याप्रमाणे उन्मत्त जगाच्या योगाने ज्याला खेद वाटत नाही व ज्याच्या स्वतःच्या योगाने लोकांना त्रास होत नाही. दुसऱ्याचा त्रास सहन करतो पण स्वतः त्रास देत नाही. फार काही सांगावे अर्जुना. शरीर ज्याप्रमाणे अवयवांना कंटाळत नाही त्याप्रमाणे आपण सर्वांचा जीव आहो अशी आत्मैक्य बुद्धी असल्यामुळे जो प्राणी मात्रांना कंटाळत नाही. जग हेच त्याचे शरीर बनल्यामुळे, काय वाक्य बघा, जग हेच त्याचे शरीर बनल्यामुळे ज्याला प्रिय अप्रिय द्वंद्व म्हणजे आवडते नावडते असा भेदभावच राहत नाही. व अशा प्रकारे द्वैत भाव नाहीसा झाला म्हणजे त्याच्या ठिकाणी आनंद व क्रोध हे विकार द्वंद्वही नाही तसेच होतात. ओळ क्रमांक 68 बघा किती जबरदस्त आहे. जगतचे देह झाले. आता हे समजणार नाही का? जगतचे देह झाले म्हणून प्रिय अप्रिय गेले, जवळचा आवडता नावडता गेले, हर्षामर्ष ठेले, आनंद आणि दुःख गेले. दुजे होईल. दोन असलं तर दुःख, दोन नसलं हे कळलं ना आनंदच, दोन असलं का दुःख आहे. मग आणि हे दोन घालवायचे द्वैताची दाढणी गुरुविनं. हे बाबाचं आद्य कर्तव्य. बाबांनी दोनपणा दिसून नाही दिला पाहिजे शिष्याला. तर मग त्यांना बिदागी घेण्याचा गुरुदक्षिणा घेण्याचा अलाउट आहे. नाही तर नाही तर ते नरकात आणि हे नरकात दोघं पण देणारे देती घेती दोघे नरकात जाते. म्हणून आपण देत नाही. दोघांना घेऊन जायचं नाही. हा द्वैत गेलं घेतलं तरी चालतंय. बरं आहे का किती विषय ते म्हणलं द्वैत झालं गेल्यानंतर घ्यायचा विषय राहत नाही. अहो द्वैत गेलं घेतलं तरी चालतंय. नाही चालणार आपण आपल्याकडून घेतल्यासारखं होईल ना. म्हणजे आपल्याला आपल्याकडून काय घ्यायचं. हा आणि आपण आपल्याला कोणाला दुसऱ्याला देणार घेणे देण्याचा विषयच नाही. आपलं हे समजायचं. असंच झालं होतं. आपले उभे राहिले होते इलेक्शनला नगरसेवकाच्या. कोणते? हा बांगरशेठ. त्यावेळेला एक रिक्षावाला आला, म्हणला बांगरशेठचे मिळून येत ना आमचे जवळचे, तर आपलं मंडळ लय मोठं आहे म्हणले. तर मग बांगरशेठला मंडळाला आपल्याला देतील 5-10 हजार रुपये. आपण त्यांना सगळ्यांना मतदान दिलं पाहिजे. मग मला तो भेटला होता. मी म्हणले एक काम कर, त्यांच्याकडे आता माळ आहे, त्यांना म्हणा फक्त बाबांचा अनुग्रह घ्या, पैसे बिशे काय आम्हाला देऊ नका. अनुग्रह दिले तुम्ही का आमचे झाले का मतदान कोणला? तुम्हालाच. बस आम्हाला दुसरं काय नको. आणि आपली लोक म्हणायला लागली मग पैसे देतात तर कशाला नाही म्हणायचं. आता तो माणूस आपलं झालं, पैसा कोणाचा? एक आतुडे चिंतामणी पीठ सर्व सुख धनी
पीठ सर्व दुःख गणी, पीठ सर्व दुःख गणी. काय मस्त प्रमाण. वश झाला राजा, मग आपुल्या त्या प्रजा, मग आपुल्या त्या प्रजा, मग आपुल्या त्या प्रजा. एकदम परफेक्ट प्रमाण. मोठमोठे अधिकारी बसले जिथे कीर्तन ऐकायला, प्रवचन ऐकायला, यांच्या हस्तेच धर्माच्या गुड्या उभारल्यात आणावे. आपण त्यातले फार मोठे एक आहोत. काय म्हणतात त्यातले आपण एक एक कोण आहोत? एक एक घटक आहेत आपण. किडे हिरे, हिरे म्हणते. त्यातले आपण एक एक घटक आहोत, हिरे आहोत आपण आपल्याकडून. पण कधी आपल्यावर पडल्याशिवाय नाही. आपण जोपर्यंत दुसऱ्यावर अवलंबून आईच्या पदराखाली राहून संसार होत नाही. आपला संसार आपण थाटायचा असतो. एकदम परफेक्ट प्रमाण दिलं. राजच झाला आपला तर सगळी प्रजा आपली. शेत तर आपले झाले असते तर पैसा कोणाचा असता? सगळं आपलं झालं असतं. पण ही डुकी चालली पाहिजे लोक. नाही, पैसा घ्या, बाकीचं काय करायचं. आपण तरला नव्हे नवल, दुसऱ्याचा सुद्धा उद्धार झाला पाहिजे. हा, इकडून गेलो आपण. बरोबर. 164 का 68 होतो. हा, 8 वर्ष गेले तुझे विण 68. जगत देह झाले म्हणून प्रिया अप्रिय गेले, हर्षामर्ष ठेले तुझे विण. दोन किती विस्तार बहु प्रगटी. केवढा विस्तार झाला. दुजेपणा गेला, दुजे खंडे तरी उरला उरे हरी. आता काय तुझेपणा गेला, आता काय उरला उरे हरी. दोनपणाच संपला पाहिजे. आणि दोनपणा लवकर संपत नाही. कोणती पण गोष्ट दोनपणा कधी संपत जाऊ दे. आपल्याला काय करायचं नाही, आपल्याला काय घेणं नाही, आपल्याला काय घेणं नाही. तेव्हा जोपर्यंत आपल्याला घेणे तोपर्यंत देणारा दुसरा आहे. दुजेपणा संपला पाहिजे. दुजे खंडे तरी 68. याप्रमाणे काय वाक्य दिलं बघा. त्याचं अजून विश्लेषण. जग हेच त्याचे शरीर बनल्यामुळे ज्याला प्रिय अप्रिय म्हणून रामेश्वर भट्टाचा तुकाराम महाराजांना राग नाही आला. राग नाही आला. गाथा बुडवला तरी जाऊ द्या, काय करायचं ते करू. पण राग कोणावर घेतला त्यांनी? भांडण कोणाशी करायचं मग? आपल्याशी करायचं, देवाशी करायचं. अन्नच प्राशन करायचं बंद केलं. असं आपण करू का? एका दिवशी आपल्याला नाही गेलं, कीर्तनाला नाही जमलं समजा जायला, आज फराळ करायचं नाही. काल त्यांच्या घरातली गँग होती. महाराजांनी त्याग केला 13 दिवस, तर मंडळींनी बी 13 दिवस म्हणले. तेच नाही जेवत तर आपण काय जेवायचं? तर आई वडील जेवत नाही तर पोरं म्हणले आम्ही पण नाही जेवणार. देवावर नाही बोजा व्हायचा, देवावर बोज नाही पडायचं, देवाला नाही पळावं लागणार. बा त्यांच्या कुत्र्यांनी पण त्याग केलं अन्नाचा 13 दिवस. जग हे त्याचे शरीर बनल्यामुळे ज्याला प्रिय अप्रिय म्हणजे द्वंद्व, आवडते ना आवडते असा भेदभावच राहत नाही. व अशा प्रकारे द्वैतभाव नाहीसा झाला म्हणजे ज्याच्या ठिकाणी चे आनंद व क्रोध हे विकार द्वंद्वही नाही तसे झाले. काम क्रोध लोक निमाले ठाईल. याप्रमाणे सुख दुःखातिक द्वंद्वापासून विमुक्त असून त्याची ज्याला बाधा होत नाही, जो भय चित्तक्षोभ इत्यादिकांनी रहित असतो. मला असं वाटतं कधी कधी आपण लईच टाकून बोलतो, पण रामायण आणि महाभारत बघितलं मला असं वाटतं नाही आपण लईच कमी बोलतोय. मग हे करायला गेलंय काय? रामायणामध्ये बालीचा मुलगा कोण? अंगद समन्वयक साधायला गेले रावणाला, आणि रावण त्याला लागला हे करायला. तर तो रावणाला म्हणतो अरे तूच का तो रावण ज्याने माझ्या बापाने तुला पकडून नेला होता आणि मी बारीक होतो तेव्हा पाळण्यावर बांधला होता रावणाला त्या बालीने. आपण जसं पोराला खेळायला कसे बांधतोय अशा बाहुल्या तशा. आणि याला का सूप आली का चिवकांडी डायरेक्ट त्याच्या तोंडात. तोच का तू रावण म्हणतो त्याच्या सभेत. आणि हे सगळे सैन्य ते म्हणले थांब तुझा अपमान लय झालाय, तू शिष्टाई करायला आला का भांडणं करायला आला, मला चिडवायला करा रे याचा फैसला. तो म्हणला या कोण येतं उचलायला मला बघू. जय श्रीराम. एक आले पण कोणाला उचला नाही, त्याला एक पाय सुद्धा त्याला उचला नाही. सत्याची ताकद तेवढी. दुष्ट कितीही मिळू द्या, हेच सत्यवादाचे. ते 5 आहेत पण सत्यवादी आहेत, आणि 100 आहेत अधर्माने वागणारे.
पराजय. यांच्याकडे भीष्माचार्य आहे, त्यांच्याकडे देव आहे, पण काय करणार नाही. काय करणार नाही? सगळं तोच करणार आहे. तुम्हाला दिसतो काय करणार नाही. धर्म ज्याच्याकडे आहे त्याच्याकडे देव आहे, आणि ज्याच्याकडे देव आहे धर्म आहे त्याचाच विजय. दुसरीकडे विजय जाईल तर तो विजय म्हणता येईल का त्याला? त्याला भय, चित्तक्षोभ इत्यादी रहित असतो, आणि इतकी स्थिती प्राप्त झाली असून तो माझी अनन्य भक्ती करतो. हेच तुकाराम महाराजांचं मत आहे. तुका म्हणे सत्य सांगे आणि येऊ रागे येते, ते येऊ द्या, कोणाला काय करायचं. आपण सत्य ओकल्याशिवाय राहायचं. हो, तरच आपल्याला दृष्टी दिली असं देव म्हणेल, सार्थक झाले याला. नाही तर मग हे आंधळ केलं असतं तर बरं झालं असतं. तर त्याची मला फारच आवड असते. तो आनंद भक्त असतो, असूनही माझी भक्ती प्राप्त करतो, म्हणून मला त्याची फार आवड असते. त्याच्या विषयीच्या प्रेमाने मी काय वर्णन करू, तर शब्दाने वर्णन करणे शक्य नाही. इतके नव्हे तर तो माझे प्राण हेच जणू त्याचे, तो माझे प्राण हेच जणू त्याचे प्राण आहेत. काय आता वाक्य? इतकेच नव्हे तर तो माझे प्राण हेच जणू त्याचे प्राण आहेत. म्हणजे माझ्या अंतःकरणातलं जे चैतन्य आहे तेच त्याचं चैतन्य. किती 5वी उपमा झाली. नामा म्हणे आता उपमा काय द्यावी. अरे जो आत्मानंदाने नित्य तृप्त झाला आहे त्याला प्रमाणे तुकोबा राहायचं. आनंदाची डोई आनंद तरंग, आत्मज्ञानाने तृप्त झालाय, नित्य तृप्त झालेला आहे. परिणाम म्हणजे फक्त मिळायला गेल्यावर तृप्त नाही. आपली लोक काय म्हणतात, मग आपण मेळाव्याला कशाला जातो? आनंद लुटाय. नाही तर घरी किती हजा असतो. घरी हजा असतो. अरे घरी आनंद आला पाहिजे. तुमच्या जीवनात, नित्याच्या जीवनात जर आनंद असेल तर बिलाड्या पद्धती म्हणले तुमच्या कर्मात तुम्हाला आनंद मानता आला पाहिजे. इकडे फिरायची गरज नाही, तुमच्या कर्मातच तुम्ही आनंद मानायचा. बस सर्व काही निश्चदाभूत परब्रह्मच, जो आत्मानंदामध्ये नित्य तृप्त झाला. परिणाम म्हणजे जणू काही सर्व निश्चयावधीभूत परब्रह्मच या सगुण साकार रूपाने आविष्कृत अवतीर्ण झाले आहे. म्हणून तो पूर्ण ब्रह्मस्थितीचा स्त्रीचा जणू काही प्रियपतीचा आहे. ही 6वी उपमा काय? म्हणून तो पूर्ण ब्रह्मस्थितीचा त्या स्त्रीचा पूर्ण पतीच आहे, तोच आई. म्हणजे त्यांनी काय केले, त्या ब्रह्मस्थितीला वरलेलं आहे. त्या वधूला यांनी काय केलेलं आहे, वरले. तोच तिचा मालक झालेला आहे. आणि म्हणून तो जिथे धाडेल तेथे राहे महाबोधू. तो म्हणेल तिथे जाऊन राहणार. त्याची त्या जा गावाला म्हणलं, चालली गावाला. बस झाला आता गावाला, उन्हाळा संपला, या मुंबईला म्हणजे आली मुंबईला. तो त्या ब्रह्मस्थितीचा मालक झालेला आहे. अरे अर्जुना, त्याच्या ठिकाणी म्हणूनच तुकाराम महाराजांनी मुक्ती परिणिली नवली. आता आमच्या अंडरटेकिंग आहे त्या गोष्टी सगळ्या. अरे अर्जुना, त्याच्या ठिकाणी इच्छेला मुळीच प्रवेश नसतो. माझी एवढी इच्छा आहे. कसली इच्छा आहे तुझी? इच्छेला मुळीच प्रवेश नसतो. तो म्हणतो माझी एवढी इच्छा आहे. इच्छेला मुळीच प्रवेश नसतो. ज्याचे जीवितामुळे त्याच्या वृत्तीत सुखाचीच नेहमी भर पडत असते. काशी क्षेत्र मोक्ष प्राप्ती करून देण्याच्या बाबतीत खरोखर उदार व प्रख्यात आहे. परंतु त्या ठिकाणी शरीर खर्ची पडल्याशिवाय मोक्ष मिळत नाही. म्हणजे हे वाक्य आहे ना, काशीला निघालेल्या गाड्यांवर लिहिलं पाहिजे. काशीला मोक्ष मिळतो निश्चित, पण कधी? मेल्याशिवाय. तिथं जाऊन मेल्याशिवाय नाही म्हणलं मग निघल का काशीला कोणी? काय धर्मग्रंथाचा अभ्यास ज्याला कळालं त्यांनी तर नीट कळून घ्यावं की नाही. हिमालय पर्वतावर गेले असता दोषाची क्षालन होती. मला आपले पाटील साहेब म्हणले, तरी संपत मी हिमालयात लय आतमध्ये गेलो, लय आतमध्ये. मला म्हटलं लय मोठा साधू भेटेल. काही नाही बाबा तिथे, काही नाही. जाऊन आलो म्हणले, काही नाही तिथे. हिमालय पर्वतावर गेले असता दोषाचे क्षालन होते, परंतु तेथील हवा न मानवल्यामुळे जीवाची हानी होण्याचा दाट संभव असतो. तिथं पिशव्या ठेवलेल्या असतात. गरम जास्त जर बरं पडायला लागलं तर त्याला मिलिटरीने पिशवी ठेवलेली, ऊब देणार पिशवी. त्याला पिशवीच घालून खाली आणावं लागतं लगेच हेलिकॉप्टर. नाही तर ते वाचायचं नाही, ते थंडीत गोठून मरून जाईल. मग पापच जाईल, खरोखर पाप जाईलच तिथे गेलो. कारण पाप पुण्य करून जन्म येतो. म्हणजे पाप गेलं म्हणजे अजून काय शिल्लक राहिलं. परंतु जे सज्जन आहेत त्यांचा पवित्रपणा तसा नाही. जीवाची हानी न होता खात्रीने पवित्रता प्राप्त होते. पावन करणाऱ्या गंगेचे उदकही पवित्र आहे. त्यात स्नान केल्याने पाप व मनाचा तापही दूर होतात. परंतु तेथे पाण्यात बुडण्याचा फार संभव आहे. तशी साधू संत रूपी तीर्थाच्या ज्ञानाच्या खोलीत
पार नाही, तरी तो साधक भक्त तिच्या मार्गाने जाईल, त्यास बुडण्याची भीती नाही. गंगेच्या पाण्यापेक्षा साधूच्या उंचीची, त्यांच्या खोलीचा पार लागत नाही, ठांग लागत नाही त्यांचा, पण तिथं बुडण्याची भीती नाही. तो न बुडता व त्याची प्राणहानी न होता जिवंतपणे त्याला प्रत्यक्ष अविच्छिन्न मोक्ष प्राप्त होतो साधूच्या संगतीत. हे आपले अरुणबाबा एक वाक्य म्हणतात, काय म्हणतात? साधू बिन कुछ ना आता हवे, हा काशी मथुरा द्वारका हरिनाथ जगन्नाथ, हा साधू संगत हरि भजन भी नहीं, कुछ भी नहीं आवे हाल. उलट मुक्ती वाराणसी उदर नाही पंढरीसी, मरण मुक्ती वाराणसी उदर नाही पंढरीसी. मेल्यानंतर तिकडं आणि इकडं लगेच मारायच्या अगोदर ताबडतोब एकदम मस्त प्रमाण. उलट या संतांच्या अंगस्पर्शाने गंगेचे पातक नाहीसे होते. तेव्हा या संत संघापासून किती पवित्रता प्राप्त होईल म्हणून सांगावे. म्हणून हे असो, जो असा साधू आहे की तो आपल्या पवित्रपणाने तीर्थालाही आश्रयभूत असतो व ज्याने मनाचे सर्व विकार देशधोडीला लावलेले आहे, तो सूर्याप्रमाणे अंतर्बाह्य विचारात व आचारात निर्मळ असून पाळू मनुष्याला ज्याप्रमाणे द्रव्य दृष्टी असते त्याप्रमाणे त्याला ब्रह्मत्वाची दृष्टी असते, त्याला दिव्य दृष्टी असते. कोणाला? पायाळूला. द्रव्य कुठे ते सांगतो पायाळू, पानाडे पाणी कुठे सांगतो. आणि हा काय सांगतो? हिवळ घेण्यासारखी. हिवळ त्या आपल्या याच्या डायरी 79 नंबर 179 नंबर लिहून ठेवा 12व्या अध्यायात. काय तो करू शकतो? सूर्या बिंब ते म्हणतात त्या पायाळू मनुष्याला ज्याप्रमाणे द्रव्य दृष्टी असते त्याप्रमाणे त्याला ब्रह्मत्वाची दृष्टी असते. भागवतातली ओळ एक अशी, पृथ्वी निधाने भरली आहे परी पायाळून प्राप्ती नाही. पृथ्वी म्हणजे द्रव्य खनिज आहे, पण पायाळू मनुष्य आहे. तेवी आत्मा स्वयंसिद्ध आहे, पण गुरुकृपाला आहे तरीच प्राप्त. गुरुची कृपा होईल त्याच वेळेला प्राप्त, यावेळेला प्राप्ती होणार नाही. ज्याप्रमाणे आकाश सर्व व्यापक असून सर्व पदार्थापासून अलिप्त आहे, त्याप्रमाणे असावं आपलं वागणं, आपलं बोलणं, आपली सगळी कर्म करायची. मी बोललो ना, आपण बोललो ना, आपल्या परत म्हणले तू असं बोलला, मी आपण बोललोच नाही भाऊ, आपण बोललोच नाही. काही खोटारड्या म्हण नाही तर खऱ्या म्हण, मी काय तसं बोललोच नाही. हेच तुकाराम महाराज चरित्र रामेश्वर भट्टाच्या पुढं उभं केल्यानंतर तुम्ही मराठीमध्ये वेदांत बोलला, ते म्हणले मी बोललोच नाही. मग कोण बोलला? हे तर तुम्हाला माहिती पाहिजे. तुम्ही ग्रंथ लय उलटे पालटे गेले. कोण बोलले मग? अरे साळुंकी मंजूळ बोलत सेवानिशी, कविता धनी वेगळा. वेगळा म्हणजे कोण तुझे कान भरवतं? या आता परत वेगळंच म्हणलं त्यांना असं वाटेल याची कोणतरी कान भरून पाठवले काय. हा, आपुले आबळे नाही मी बोलत, सका कृपावंत वाचते. मग शिवे द्यायला बी त्याचीच वाचा आणि चांगलं बोलायला बी त्याची वाचा. मग शिवे देऊन त्रास आहे आणि चांगलं बोलून पुण्य आहे. मग का नाही चांगलं बोलावं माणसाने? पण नाही बोलणार. फालतू गोष्टी म्हणजे व्यवहारातल्या गोष्टी बी फालतू बरं का. काय काय फालतू? 25 लाखाची इस्टेट घेतली, 50 लाखाचं तमुक केलं, तमुक, हे सगळे फालतू माऊली म्हणतात. लटिका व्यवहार हे सगळं गबाळाची चर्चा करण्यापेक्षा साराच्या चर्चा करा. सार 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 विठोबा नाम तुझे सार. कोण जपतंय? म्हणून शूळपाणी जपत असे वारंवार. महेश भगवान जपतात म्हणलं आपण काय करायला पाहिजे? महेश भगवान जपतात म्हणलं जपू दे त्यांना, आपल्यावर ते जपावं नाही, आम्ही जातो कामो. ज्याप्रमाणे आकाशी सर्व व्यापक असून सर्व पदार्थापासून अलिप्त असते, त्याप्रमाणे ज्याचे मन सर्व व्यापक असून आसक्ती नसल्याने ते कशानेही लिप्त होत नाही. हे संन्याशाला शिकवलं जातं. संन्याशाला शिकवलं नाही एका जागेवर थांबायचं नाही, एका गावात थांबायचं नाही, तरी मग ठोकून राहायचं. एवढं त्यांच्या बापाने सांगितलं, ते बापाचं नाही तिथं आपलं कुठं आहे की तरी सांगा. संन्यास दीक्षा घेताना सांगितलं एका जागेवर थांबायचं नाही, एका ठिकाणी वास्तव केलं का लगेच प्रीती जोडली जाते. हा, माणिक डोला आपण एवढं वेळ बोला असं वाटतं मस्त इकडून घ्यावं काय ना घर राहायला. आळंदीला गेलं का राहिलं 8-15 दिवस म्हणते इकडंच घर घ्यावं, घेतं घर तिकडं. हा, म्हणजे गुंतायची लक्षण आहेत, गुंतायचं नाही. दोन्ही द्वार निंपुनी
आज गुंतू मेले. आकाशाप्रमाणे राहायचं. ज्याप्रमाणे आकाश बघा ना, ते शौचालयामध्ये बी आकाश आहे, पण ते म्हणताय आपण शौचालय नाही. मंदिरात ते म्हणतात आपल्या याच्याशी काही घेणं देणं नाही, मनपाशी काही घेणं देणं नाही. तसं आपण यांच्या सगळ्यांमध्ये राहायचं. आणि घरी गेलं पहिलं सांगायचं शेजारच्याला, यांच्याशी माझं काही देणं देणं आहे, यांच्यात राहायचं पण यांच्याशी माझं काही. याचंच नाव संन्यास. कशात गुंतायचं नाही. ज्याप्रमाणे पारध्याच्या हातून पक्षी सुटून गेल्यावर तो निर्भय व्हावा, त्याप्रमाणे जो संसाराच्या काळजीतून दूर झालेला असतो, निरीच्छपणाने भूषित झालेला असतो, याला म्हणतात सर्व सुख आलं सर्व अलंकार. पारध्याच्या हातातून सोडून गेले, ज्यांनी पकडून मारणारे त्यांनी सांगितलं जा खुशाल आनंद लूट, आता काही टेन्शन नाही, काय गुलाम करी सलाम. तू काय घरी राबवत असे, जे पकडून नेते लोकांना ते आमच्या घरी काम करते म्हणलं, आता काय घाबरायचे कारण नाही. पण त्या स्थितीचा मालक झालेले फार थोडे लोक. मेलेल्या मनुष्यात आपले अंग उघडे पडले तरी त्याबद्दल जशी त्यास लाज वाटत नाही, तसा तो नेहमी आत्मसुखात रममाण असतो. म्हणून त्याच्या चित्ताला कोणतीही टोचणी व दुःख नसते आणि कोणतेही कर्म आरंभ करण्यापूर्वी त्याच्या मनात कर्तृत्वाभिमान बिलकुल नसतो. ज्याप्रमाणे काष्टरहित अग्नी आपोआप विझून जातो, त्याप्रमाणे मोक्ष प्राप्ती करता सांगितलेल्या अंगापैकी उपशम म्हणजे शांती ज्याला वाट्याला आलेला आहे. अर्जुन अशा प्रकारे जो पुरुष मी ब्रह्म आहे अशा ऐक्यबोधाने ओतप्रोत भरलेला आहे, तो द्वैताच्या पलीकडील तीरावर सहजच निघून जातो. किती ठिकाणी ओपन सांगितलेल्या गोष्टी तरी कळत नाही. बापरे बाप. मी ब्रह्म आहे 85 क्रमांकाची ओळ पहा. व्यापक आणि उदास जैसे का आकाश तैसे जायचे मन सर्वत्र का. संसार व्यथे फिटला जो नैराश्य विनटला, व्याधातून सुटला विंगुम जैसा. यांच्या जवळ अख्खं ज्ञानेश्वरी पाटे याच्या 12 वाजत. तो सतत जो सुखी कोणी टवच न देखी, नेणे जे गताविषयी लज्जा जेवी. 85. अर्जुना या ठावभरी जो सोमभावा सरोवरी. कोणत्या सरोवरावर आहे, कोणत्या सरोवर गेलं. अर्जुना या ठाववरी, ठाव पकडला त्याने. कोणता ठाव पकडला, मी ब्रह्म आहे सोमभाव सरोवरी. द्वैताच्या पहिलीतिरी निघो सरला, तरीही भक्तीपासून प्राप्त होणाऱ्या सुखाकरता आपणच आपली देव व भक्त अशी कल्पित 2 ठिकाणी वाटणी करून तो आपल्या ठिकाणी सेवकत्व धर्म स्वीकारतो. इथं काकड्यातला अभंग आता आलेला आहे. मी भक्त तू देव आईचे करी. कारण तो सोमभाव म्हणजे काय, आत्मस्वरूप मी ब्रह्मरूप आहे हे झाला. नको ब्रह्मज्ञान. ब्रह्मज्ञान म्हणजे मी ब्रह्म आहे हे ब्रह्मज्ञानाच्या ज्या गोष्टीने ब्रह्माचा निर्देश होतो त्याचं नाव ब्रह्मनाम. रामकृष्ण हरी ब्रह्मनाम नाही. ओम नमः शिवाय ब्रह्मनाम. त्या ओम मध्ये आहे थोडासा, अर्धा आहे. आधी मध्य अंती निज बीज ओमकार पाहिजे, पण इथं फक्त आधी ओम, मध्ये नाही, शेवटी नाही. ओम नमो भगवते, ओम नमो भगवते तिथं पण सुरुवातीलाच आहे. ओम नमो शिवाय ना हरि ओम शेवटी आहे, पण मध्ये नाही. सुरुवातीला मध्ये आणि अंती आपल्या नामामध्ये. अशा सरोवरावर तो गेल्यानंतर मग तो आत्मस्वरूपावर दूर झाल्यानंतर त्याला आता भक्तपणाचा आनंद लुटायचा ना, तेव्हा तो म्हणतोय नको ब्रह्मज्ञान आत्मस्थिती भाव. आणि मग काय म्हणायचं, मग रामकृष्ण हरी म्हणायचं, परमात्म्याची गंध अक्षदा पूजा करायची, त्याच्यामध्ये रममान व्हायचं, कारण भक्ती सुखाचा आनंद लुटायचा. आता मीच ब्रह्म झालो काहीच करायचं नाही म्हणलं, परत तरी का मन काहीतरी अजून उलट पालट करून ठेवली. आणि म्हणून त्याला त्याच्यामध्ये गुंतून टाकलेलं आहे. नको ब्रह्मज्ञान आत्मस्थिती भाव मी भक्त तू देव आईशी करी. आईशी करी म्हणजे तो देव एक झाला म्हणूनच म्हणतो ना. कसा एक झालाय, बाप रखमादेवर जीवीचा जिवाळा. काही केल्या वेगळा नो हे घे माय. आम्ही नवीन अनुग्रह घेतला, काही केलं नो वेगळं नो हे घेऊ माय असं म्हणलं. आपल्या गावचे श्रीरंग महाराज म्हणायचे फॅबिकॉल का मजबूत जोड आहे वो नाही निकले का. फॅबिकॉल का मजबूत, काही केला वेगळा नो हे घे माय. अशी स्थिती झाल्यावर प्रार्थना आहे नको ब्रह्मज्ञान आत्मस्थिती भाव मी भक्त तू देवाईचे करी. तरी भक्तीपासून प्राप्त होणाऱ्या सुखाकरता आपणच आपली देव आणि भक्त अशा कल्पित 2 ठिकाणी वाटणी करून तो आपल्या ठिकाणी सेवकत्व धर्म स्वीकारतो. म्हणजे देव व भक्त अशी कल्पित व सेवकाहून जो दुसरा त्याचे नाव देव असे ठेवतो. हे 2 एकाच भागाचे 2 कप्पे गेले, याचं नाव देव आणि याचं नाव भक्त.
दुसरा त्याचे नाव देव ठेवून जो योगी भक्ती न करणाऱ्या लोकांस भक्ती मार्ग चांगला भजन पद्धती आचरून दाखवतो. त्याला भक्ती करायची नाही पण तरी सुद्धा समाजाला तो कित्ता गिरवण्यासाठी करून दाखवतो. त्याचाच आम्हाला छंद प्रीती असते. तो भक्त माझे निजध्यान होतो. किंबहुना तो भेटेल तेव्हाच मला समाधान वाटते. साहेब म्हणतात ना, नातेवाईक भेटल्यावर नाही समाधान वाटत, पण आपला अनुग्रहित भेटला ना, तो रस्ता क्रॉस करून चालला असला तरी त्याला म्हणावं लागतं जय हरी जय हरी, चला चाय प्यायची का. आणि कधी नव्वद जर भेटला तर त्याला नाश्ता फिक्स. हो साहेबांकडून. पण रोज रोज नाही भेटणारा, वर्ष 6 महिन्यातून भेटणारा, रोज भेटणारा जय हरी. त्याचाच आम्हाला छंद प्रीती असते. तो भक्त आमचे निजध्यान आहे होतो. किंबहुना तो भेटेल तेव्हाच त्याला आम्हा समाधान वाटते. त्याच्याकरता मला ही सगुण साकार अवतार घ्यावी लागतात. लोक म्हणतात दुष्टांना मारण्यासाठी घेतोय सगुण अवतार. यांना भेटण्यासाठी यांना भेटायला 2 हात पुरत नाही म्हणून 2 वर 2 अजून 4 आणले. आणि तुम्ही पंढरपूरला जाताना अभंग म्हणत असता काय, दावणिया देवगळा घाली मिठी स्पंदन गोष्टी रडत असत. बापरे. आम्ही पहिल्यांदा पारगावला गेलो, श्रीरंगला उदार झाला, गावाला राहिला. आणि मग इकडून आम्ही गेलो, तिकडून बाबांच्या गावाला स्वतःला, तो तिकून आला. आणि मग सगळं झाल्यानंतर काल्याचं कीर्तन झालं, आम्ही निघालो सगळे. तो गाडीला ना त्या अशा गरके घालत होता, रडत गरके घालत होता. आपलं एखादं कुत्र कसं एखादा पाहुणा निघाला का गाडीला गरके मारतो. काय कळलं असेल त्या लोक म्हणले असेल काय झालं असेल याला. गायकवाडताई तेच म्हणतात, काल्याचा कार्यक्रम झाला आणि बाबा का निघाले, काही मालक लोक सगळे कामावर गेले, बाबांचं आवरून बाबा जाणार, निघाले काही सगळ्या महिला मंडळ रडत मग बाबांना सोडवायला रोडपर्यंत. पण बाकीचे लोक कॉलनीत म्हणायचे बा यांचा तमाशा, त्यांना काय कळणार आहे. ते म्हणणार बघा यांचं काय चाललं, काही बाबांचं लक्ष द्यायचं का. बाबा परत घरात घुसायचे आणि त्यांना विचारायचे तो मेळावा कधी आहे, तो मेळावा कधी. तो बाबा तो पुढच्या महिन्यात आहे, पुढच्या महिन्यात आहे. मग तुम्ही सगळे या. आणि तेवढ्या टपक्यात बाबा निघून जायचे. तोपर्यंत यांचं ते अवसान घडलेलं असायचं. आणि याच्यावरती एका आंधळ्या बाईने घोटीमध्ये प्रमाण दिलं होतं. काय प्रमाण दिलं होतं, कोणालाच उकल नाही व्हायचं. तेव्हा ते बाबा असे टपकन निघून जायचे, काहीतरी नाटक घेऊन यायचे. आणि त्यांनी काय प्रमाण दिलं होतं, बाळा रडू नको बाळा पाण्याला जाते पाणी घेऊन येते, पाण्याला जाते पाणी घेऊन येते, सोन्याची बासोरी तुला वाजवाया देते पाणी घेऊन येते. रडू नको बाळा पाण्याला जाते पाणी घेऊन येते. काय सांगा बरं, काय कळणार आहे, कोणला कळणार आहे ही स्टेप, कोणला कळणार आहे. जावे त्याच्या अंशा तेव्हाच कळणार. बापरे. त्या प्रमाणात तुम्ही म्हणतो गायकवाड येईल पण त्याच उकल झाली असेल, प्रमाण दिलं जाऊ काय. बापरे बाप. जो ब्रह्म ऐक्य प्राप्तीच्या लाभासारखी, त्याच्याकरता मला हे सगुण साकार अवतार घ्यावे लागतात व त्याच्याकरता मला या ठिकाणी वास्तव्य करावे लागते. देव थांबून राहतो, जखडून राहतो तिथे. आणि त्याच्यावरून मी माझे पंचप्राण वळून टाकतो, इतका तो मला आवडतो. बापरे. त्या लिस्टमध्ये आपला नंबर लावण्याचा प्रयत्न करायचा, देवाच्या लिस्टमध्ये. देवाला आवडतोय, आपल्याला देव आवडतो, त्याच्यात काय नाव नाही. पाहताय काय लिस्टमध्ये नाव आहे का माऊली. लगेच चोपडी काढली म्हणलं नाव बघायला काय. जो ब्रह्म ऐक्य प्राप्तीच्या लाभासारखी व त्यापेक्षा उत्तम असे दुसरी काही. मग काय आठवलंय काय नंबर कोणला करायचा, फोन नंबर. जो ब्रह्म ऐक्य प्राप्तीच्या लाभासारखी व त्यापेक्षा उत्तम असे दुसरे काहीच समजत नाही. ब्रह्म ऐक्य लाभ त्याच्याशिवाय, देवाशिवाय त्याला दुसरं काही वाटत नाही. म्हणून जो कोणत्याही एखाद्या विशेष उपभोगापासून आनंदित होत नाही. देवाला हा भोग आवडतो, देवाला ते आवडतो आणि मग आनंद होईल देवाला. संतांना नेहमी आनंद, त्यांना कसला तुम्ही काय केलं म्हणजे आनंद. बाबाला लय पोळ्या आवडतात, एक म्हणते बाबाला लय शेंगोळ्या आवडतात, कोण म्हणते बाबाला मसाले वडे आवडतात. काय बाबाला आवडते, बाबाला जे आवडतं ते देतच नाही. काय आवडतं, तुकाराम महाराजांना काय आवडलं होतं, अरुण बाबा आवडे देवासी तो आहे का प्रकार. पण बाबाला आम्ही त्याने चुके म्हणा विठ्ठल विठ्ठल मुखे, पावत्या नको पैसे नको माळ घाला, आम्ही तेने सुखी म्हणा विठ्ठल विठ्ठल मुखे. मान माझ
माझ आस मनवा हरी हरीचे दास मनवा हरी हरीचे दास तुका मन माझ तुका मन माझ नाही अशी 2 महिने चालेल काय? काय त्याचं प्रमाण अरुण बाबा? नाही हे प्रमाण म्हणलंय तुझं. तुकाराम महाराज शिवाजी महाराजांना म्हणवा हरीचे दास तुका म्हणे मत आज. हा हे आम्हाला आवडतं म्हणले या महाराज. त्याच्यावर मी प्रज्ञपान ओवाळून टाकतो. तो इतका मला आवडतो जो ब्रह्म ऐक्य प्राप्तीच्या लाभासारखी व त्यापेक्षा उत्तम असे दुसरे काही समजत नाही, म्हणून जो कोणत्याही एखाद्या विशेष उपभावापासून आनंदित होत नाही. जो आपण आत्मबोधाने विश्व झाला, काय आपण आत्मबोधाने विश्व झाला त्यामुळे तुझा भाव सहजच गेला. म्हणून ज्या पुरुषाच्या मनातून द्वेष सदाचाच नाहीसा झाला. ओळ क्रमांक 91 आपणच विश्व झाला तरी भेदभाव सहजच गेला. मनोनी द्वेषी ठेला जया पुरुषा. स्वतःच विश्वरूप झाल्यामुळे त्याचा द्वेष गेला, भेदभाव सहजच गेला. सगळंच आपण विश्व झाल्या म्हणल्यानंतर जे खरोखर आपले अबाधित सत्य आत्मस्वरूप आहे ते कोणत्या ते कल्पांतीही नाहीसे व्हावायचे नाही. हो काय सांग. जे खरोखर आपले अबाधित सत्य आत्मस्वरूप आहे ते कल्पांतीही नाहीसे व्हायचे नाही. आपल्या आत्म्याचा कधीच नाश होणार नाही असे मनात पक्के समजून. बाबा नाहीत ना? प्रसाद ठीक आहे बस बस. असे मनात पक्के जे आपल्या अबाधित सत्य आत्मस्वरूप आहे ते कल्पांती नाहीसे व्हायचे नाही असे मनात पक्के समजून जो गत गोष्टीची मुळीच शोक करीत नाही. काही गेलं तरी चाललं आणि काय राहिलं तरी. ज्या आत्मस्वरूपापेक्षा उत्तम वस्तू या जगात दुसरी कोणतीच नाही. ती परमात्मा वस्तू जो आपल्या ठाई स्वतःच होऊन राहिला तो आत्मभिन्न कसल्याही गोष्टीची इच्छा करीत नाही. दुसरं काहीच नको. हे तू उभं राहायचो. या अभंग ज्या सांगितलं तुका म्हणवा हरीचे दास तुका म्हणे मजात तुमचे हे रवित्त धन ते आम्हा मृतिके समान माती समान दगडा माणिक आणि पाषाण खडे जायचे. काय कुठून जायचं? आतमध्ये नाही जायचं. तुमचं नातू आहे का? जाऊ बाबा आजी बोलू तुला वाटी घेऊन. अशा आत्मस्वरूपापेक्षा उत्तम वस्तू जगात तो पक्के समजून गत गोष्टीचा शिवाय आत्मस्वरूपापेक्षा उत्तम वस्तू या जगात दुसरी कोणतीच नाही. जी परमात्मा वस्तू जो आपल्या ठाई स्वतःच होऊन राहिला तो आत्मभिन्न कसल्याही गोष्टीची इच्छा करीत नाही. ज्याप्रमाणे सूर्याला रात्र व दिवस हा भेद मुळीच माहीत नसतो त्याप्रमाणे आत्मस्वरूपापुढे ज्याला वाईट आगर चांगली काहीच वाटत नाही. काय चांगलं काय वाईट आहे? माझी एक विनंती आहे. हा तुमच्या प्रश्नाचं कालच्याचं उत्तर पण हा. आहे आणि तुकाराम महाराजांनी रामकृष्ण निषेध केला ते जवळ 2 मिनिटं एवढंच आहे. दावा तुम्ही वाचू नका. नाही तुम्हीच वाच. फार छान आहे. त्याच्यावर बोला पण. बरं आता 2.5 महिने अच्छा बरं. मार्किंग केलंय ते ना? मार्किंग केलंय ते ना? कंस केलंय. अनुताप हा परमार्थाची पहिली पायरी होय. संसार ववन प्राय वाटू लागला व मग चित्त परमात्माकडे ओढले. तुकोबांनी आपली परमार्थ बुद्धी दृढ करण्यासाठी विठ्ठल मिंदरेचा जीर्णोद्धार करण्याचा आरंभ केला. एकादशी व्रत धरले. कीर्तनाचा परिपाठ ठेवला. जे प्रथम जड जाऊ लागले म्हणजे नव्हते अभ्यासी चित्त आधी म्हणजे विश्वासाने व आदराने ज्ञानेश्वर कबीर एकनाथ इत्यादी संतांची वचने पाठ करायचा व मनपूर्वक तद्रूप होण्याचा व हरिदासाच्या मागे उभे राहून भावे चित्त शुद्ध करून ध्रुवपद धरू लागण्याचा अभ्यास ठेवला. संतांच्या पायवणी सेविली व लाज नाही मनी येऊ दिली. समूळ प्रपंचाचा वीट आल्यामुळे आपतेष्टांच्या कान गोष्टी न ऐकता चित्ती एक रखुमाईचा पती धरला. याप्रमाणे चित्तशुद्धीचा मार्ग निश्चयाने त्यांनी कायम धरल्यामुळे उपदेश क्षमता सिद्ध झाली. गबाळ जवळ आणून नाही दिलं. आपतेष्ट वगैरे काय नाही. बस एक त्याच्या मागे पाठपुरावा केला.
भंगलेले देऊळ दुरुस्त करणे, कीर्तन करणे, एकादशीचे व्रत धरणे, लौकिकाला पायतळी दाबून, म्हणजे हँडविल नाही लावायचे, बॅनर नाही छापायचे, फोटो नाही द्यायचा फेट्यावरचा, लौकिकाला पायदळी दाबून संत सेवा मनोभावी करणे व शरीर कष्ट होऊन, नाही कसं काय मग आता आम्ही कटाळणार नाही का, जिकडं 2 दिवस मेळायला गेलो तिसऱ्या दिवशी कामावर जायचं आहे आम्हाला नाही जमायचं, तुम्ही जावा. शरीर कष्ट होऊन, फक्त शरीर कोणी कष्ट करायचं, देह कष्ट भीती, जगाच्या कल्याणात बस त्यांनी कष्ट करायचे, शरीराला आपण कष्ट प्रपंचासाठी करायचे. शरीर कष्ट होऊन आणि नको तिथं आधबद बसायचं. शरीर कष्ट होऊन यथाशक्ती ते परकाई झिजवणे, दुसऱ्याच्यासाठी, काय म्हणत असतं तुम्ही, जगाच्यासाठी, हा जनसेवेपायी काया झिजवावी. हा सर्व प्रकारामुळे तुकोबरायाची देहबुद्धी जळून खाक झाली आणि आपली चांगली टवटवीत झाली सगळी जागी, आहे की नाही. व अंतर्बाह्य शुद्धता झाली. हा अधिकार पाहताच बाबाजी चैतन्य त्यांना स्वप्नात रामकृष्ण हा आवडीचा सोपा मंत्र सांगितला व मग नामाचा घोष करीत भंडारा डोंगरात एकांतात, मग नामाचा घोष करीत भंडारा डोंगरावर एकांतात काही काळ काढला. तुका म्हणे राम नामी कृतकृत्य झालो आम्ही. स्वतः कृतार्थ झाल्यावर यावरी झाली कवित्वाची स्फूर्ती. मग लोक उपकारार्थ तुकोबा अभंग करू लागले, पण त्याला लगेच एक मोठे विघ्न झाले. वाघोलीचे रामेश्वर भट्ट हे विद्वान, राजमान्य व वजनदार होते. तुकोबा वाणी असून वेदार्थ मराठीत बोलतो म्हणून त्यांनी देहूच्या पाटलाकडून त्यास गावाबाहेर घालवले. बघा येडगे बाबाला गावाच्या बाहेर काढले. आजची कंडिशन, गावाच्या बाहेर घर जाम हे दिले सोडून त्यांची जनावरं चारायला. का तर माळ घातली, बोध प्राप्त करून घेतला, त्याच्यावर 70-80 लोक माळकरी झाले म्हणून, हो दुसरा गुरु केला म्हणून. अभंगाच्या वह्या इंद्रायणीच्या डोहात बुडवल्या. पूर्वी खते बुडवून संसार बुडवला. खते कोणती, हा जे बाड होतं लिहिलेलं याच्याकडे किती त्याच्याकडे किती ती बुडवून, व आता कवित्व बुडून परमार्थ बुडवला. बघा पहिले पैसे घालवले, इस्टेट घालवली, आणि आता परमार्थ गेला, काय राहिलं शिल्लक, तरी शांत महाराज, ती पराशांती. परमार्थ बुडवला, वह्या इंद्रायणीच्या डोहात बुडवल्या, म्हणून लोकांनी बुवांची फजिती मांडली. त्या समय तुकोबा देऊस नदी तीरावर शिळेवर शोकग्रस्त होऊन पडले. इकडे पुण्यात नागनाथाच्या मंदिरात अनघड सिद्ध नामक अवलिया राहत असे. तिथे रामेश्वर भट्ट गेले. तेथील विहिरीत स्नान करता त्यांच्या अंगाचा दाह झाला. तो शमेना म्हणून ते आळंदीत गेले. इकडे 14व्या दिवशी या देऊ बुडवलेल्या त्या डोहाच्या पाण्यावर वह्या तरंगू लागल्या. तुकोबास आनंद झाला व थोर अन्याय केला तुझा अंत म्या पाहिला, असे 7 अभंग त्यांनी तेव्हा केले. रामेश्वर भट्ट तुकोबाच्या भेटीस येतात. चित्तशुद्ध तरी शत्रुमित्र होती, हा अभंग ते म्हणाले. तेव्हा दाह शांत झाला व रामेश्वर भट्ट तुकोबास शरण येऊन त्यांचे शिष्य झाले. ही सर्व हकीकत तुकोबांनी स्वमुखाने सांगितली आहे. बरोबर साहेब, अगदी बरोबर. इकडून भागवत पण ठेवलं पाहिजे, म्हणजे काय आलं अवतरला आत्मा संताचा बांधिला, ते तो अभंगाचा बांधिला, ते तो अभंगाचा. याच्यामध्ये ऐकणार म्हणून ज्ञानेश्वरी तुकाराम महाराज चरित्र कसं काय आलं, छान. त्याचा प्रश्न विचारला होता आपण त्या दिवशी, त्याचं उत्तर साहेबांनी डायरेक्ट मुद्देमाला आणून दिलेले. ज्याप्रमाणे सूर्याला रात्र आणि दिवस हा भेद मुळीच माहीत नसतो, त्याप्रमाणे आत्मस्वरूपापुढे वाईट व आगर चांगले काहीच राहत नाही. याप्रमाणे जो केवळ शुद्ध अखंड ज्ञानस्वरूप होऊन असतो आणि त्याशिवाय आणखी भजनशील म्हणजे माझ्या भजनात आपला काळ घालवणारा असतो, त्या भक्ताप्रमाणे आम्हाला दुसरे आवडते असे कोणी नातलग नाही. हरिभजना लीन काल घालवू नको रे. काय मस्त प्रमाण लिहिले. शुद्ध ज्ञान स्वरूप असतो आणि त्याशिवाय आणखी भजनशील म्हणजे माझ्या भजनात आपला काळ घालवणारा असतो, त्या भक्ताप्रमाणे आम्हाला दुसरे आवडते असे कोणी नातलग नाही. हे तुझ्या गळ्याची शपथ होऊन मी सांगतो. पहा देवाने पुन्हा अजून जवळीक साधली. तसेच पार्था ज्याच्या मनात वाकडेपणाची गोष्ट नसते,
कोणी किती नाटकं करू द्या, आपण सरळ चालायचं. आपण सरळ चालायचं, आपलं सोडायचं नाही सरळ. हो, वाकडं असेल तर वाकडंच दाखवायचं, पण जे असेल ते बाहेर. ज्याच्या मनात वाकडेपणाची गोष्ट नसते व जो शत्रू व मित्र या दोघांना सारखीच योग्यता मानतो. किंवा अर्जुन आपल्या घरच्या लोकांना तेवढा उजेड पडावा आणि परक्यांना मात्र अंधार पडावा, हे ज्याप्रमाणे दिवा जाणत नाही, जो आपल्यावर तोडण्याकरता घाव घालतो किंवा ज्याने आपली लावगड केली, त्या दोघांना झाड जशी सारखीच सावली करते, किंवा ऊस हा जो त्यास पाणी घालून वाढवतो त्यास गोड, व जो त्याला चरक्यात घालून गाळतो त्यास कडू असा कधीच लागत नाही. त्याप्रमाणे अर्जुना, शत्रू मित्र भाव ज्याच्या मनात मुळीच नसतो, तसा जो मान अपमानाच्या समयी समबुद्धी ठेवतो. त्याचं माझं पटत नाही, हे वाक्य आपल्या मुखातच नाही आली पाहिजे. पटत नसेल तर गप ठेवायचं, पण लोकांचा वाटावर आणायचं नाही, गप बसायचं. काय सांगितलेले, मग कुठं आपली भक्ती, काय चाललेलं आहे आपलं. आकाश ज्याप्रमाणे तिन्ही ऋतू सारखे असते, त्याच्यावर काहीच परिणाम, उन्हाळा पावसाळा आकाश सारखं, तसं याच्यावर झालं पाहिजे. त्याप्रमाणे जो थंडी व उन्हाळा या दोष सारखे मानतो. अर्जुना, मेरू पर्वत ज्याप्रमाणे दक्षिण व उत्तर या दोन्ही दिशाकडून वाऱ्यास सारखाच मानतो व अचल असतो, त्याप्रमाणे सुख दुःख प्राप्त झाले असता जो आपल्या मनाची निश्चलता समता तत्वता ढळू देत नाही. रावापासून तर अंकापर्यंत चांदणे सर्वात सारखे सुखकर असते, त्याप्रमाणे जो प्राणी मात्रास सारखा प्रिय असतो. सर्व जगाला पाणी एक सारखेच सेव्य व प्रिय आहे, त्याप्रमाणे ज्याची म्हणजे भक्ताची तिन्ही लोक इच्छा करतात, म्हणजे रजोगुणी पण, तमोगुणी पण आणि सत्वगुणी. बुवा लोक पण म्हणणार या महाराज, रजोगुणी राजे म्हणणार या, आणि पेणारे खाणारे म्हणणार महाराज. अरुण बाबाला तर म्हणतात, त्या दिवशी आमुष्याला गटारी आमुष्याच्या दिवशी भेटला, जय हरी जय हरी महाराज, आजच्याच दिवस हा, आजच्या दिवस, आता परत याच्यापर्यंत नाही, दसऱ्यापर्यंत नाही. तो एवढा घाबरून यांना म्हणतो, तिन्ही लोक इच्छा करतात. सर्व जगाला पाणी एकसारखे, त्याप्रमाणे तिन्ही लोक त्याची इच्छा करतात. जो मनाचे अंतर्बाह्य होणाऱ्या विषयाचे संबंध व तसेच पुढे प्राप्त होणारा विश्वसंबंध तोडून एकांतात राहून आपले मन आपल्या स्वरूपी चिरस्थिर करून ठेवतो. काय, जो मनाचे अंतर्बाह्य होणाऱ्या विषयाचे संबंध ते करत असतात, त्यांचा संबंध मनाचा आतून आणि बाहेरून या जगाताशी संबंध राहणार, पण तो म्हणणार या मनाशी माझा काही संबंध नाही. तर त्याचं काय, जसा एखाद्याचा भाऊ नाठाळ निघाला, लोकांकडून पैसे घ्यायला लागला, एकदा घेतले, दोनदा घेतले, तिसऱ्या वेळेला लोक सांगायला आली का तो म्हणतो याचा माझा काय संबंध. आता तुमच्या घरातच राहतो, आता मग माझा भाऊ म्हणजे माझ्या घरात राहणार ना, ते तुझ्या घरात राहायला ना, तो राहतो, पण तू पैशाचं विषयाचं मला काय बोलू नको. त्याप्रमाणे त्याच्या जो मनाने अंतर्बाह्य होणाऱ्या विषयाचे संबंध तसेच पुढे प्राप्त होणाऱ्या विश्व संबंध सोडून एकांतात राहून आपले मन आपल्या स्वरूपी चिरस्थिर करून सुख भोगतो. जो दुसऱ्याने आपली निंदा केली असतात खिन्न होत नाही, उलट निंदा तर केली पाहिजे आपली, म्हणजे आपला अहंकार आहे ना त्याचा पाय मोड होऊन जातो, त्याची वर मान नाही जात. हो, दुसऱ्याने निंदा केली असतात खिन्न होत नाही, व स्तुती केल्या असतात चढून जात नाही. अहो, जर तुमची स्तुती केली तुम्हाला अपमान झाल्यासारखं वाटलं पाहिजे. त्याच्याही पण इकडे एक स्टेप आहे खरी, निंदा आणि स्तुती समानपणे झाली त्याची स्थिती आली समान. पण त्याच्या अलीकडच्या तीरावर निंदा केली तर काय वाटलं नाही पाहिजे, स्तुती केली उलट लाज वाटली पाहिजे आपल्याला. एक असं बहादर होता, आम्ही एका साथीला गेलो होतो, ते म्हणले चला महाराजांचं कीर्तन आहे. ज्याने ठेवलं होतं ना तो एकदम सामान्य माणूस होता, त्यांच्या शाळेतले एकच माळकरी गणपती पुढे कीर्तन, आणि मग त्यांनी विना घेतला. आणि मग महाराजांनी सांगितलं आमच्या मंडळाचे अध्यक्ष जुने जाणते महाराज, आणि त्यांनी विना घेतलेलं त्याचं वर्णन करायला लागलं, तो लागला मी शिवरून हात फिरवायला. सगळी लोक बघून हसायला लागली. म्हणले ज्याचं वर्णन केलं ना तो म्हणला हे ते कीर्तनकार बाबा म्हणले आमच्या मंडळातले जुने जाणते अध्यक्ष, त्यांच्या विनंतीला मी मान देऊन आल्यामुळं सगळे त्यांच्याकडे बघायला लागले, तो मी शिवच हात मारायला लागला. मग लोक म्हणले वा वा महाराज. जो दुसऱ्याने निंदा केली असताना तर खिन्न होत नाही आणि सुख स्तुती केल्यावर सोडून जात नाही, आपल्या धन्यता मानित नाही. ज्याप्रमाणे आकाश सर्व व्यापक असून याला कशाची संसर्ग होत नाही, आकाशाप्रमाणे काहीच लिप्त होत नाही, त्याप्रमाणे निंदा व स्तुती ज्याच्या मनावर काही एक परिणाम होऊ न देता ज्याची सारखीच गणना करून तो प्रपंचात व वनात आपली वृत्ती प्राणाप्रमाणे उदास अशी सारखीच ठेवतो. प्राण शरीरात चालू आहे त्याला काय ना तो उदास आहे,
बस जाणे घेणे चालू आहे त्याचं. जायचा टाइम आला तरी तो रडत नाही आणि आला तरी हसत नाही. त्याप्रमाणे तो जगामध्ये राहतो. खरे व खोटे भाषण मुखातून निघाले असता संकल्पवृत्ती नसल्याने त्याचे मौन मोडत नाही व अमनस्क सहज ब्रह्मस्थितीचा उपभोग घेण्यातच नित्य रममान होऊन तेथून विन्मुख होत नाही. ज्याप्रमाणे पाऊस न पडला तरी समुद्र आटून सुकत नाही, त्याप्रमाणे आपल्या इच्छेप्रमाणे जरी काही गोष्टी घडल्या नाही तरी जो संतोषित होत नाही व सुकत नाही, त्याप्रमाणे आपल्या इच्छेप्रमाणे जरी काही गोष्टी घडल्या तरी संतोषित होत नाही व काही गोष्टी इच्छेविरुद्ध घडल्या तरी खिन्नतेस पावत नाही. आणि जसे वायूला एके ठिकाणी वस्ती करून राहणे नसते तसा तो कोठेही आश्रय धरून राहत नाही. मगाशीच विषय झाला. तर जसा वायू सर्व आकाशभर नित्य वास्तव्य करून असतो राहतो तसे जो सर्व जग हे त्याचे विश्रांती स्थान आहे, हे विश्वची माझे घर आहे असा ज्याचा दृढ निश्चय झालेला आहे, किंबहुना स्थावर जंगमात्मक अखिल विश्व जो आपण स्वतः बनला आहे. आणि अर्जुना, आशा पूर्णत्वास पोहोचलेला असून ज्याची माझ्या भजनामध्ये पूर्ण उत्सुकता आस्था प्रीती आहे त्याचे काय कौतुक सांगू. सगळं परिपूर्ण झाला, भक्त झाला तरी सुद्धा भजन मार्ग सोडत नाही. नाही तर आता बाद झाला, आता बाद झाला. अरे आता बाद झाला, संसार बाद झाला का? जास्तोपर्यंत संसार पुरा होत नाही. त्याला मी आपल्या मस्तकावर मुकुटाप्रमाणे धारण करतो. अरे माझ्या पायाचे तीर्थ घेऊन त्रिभुवनातील सर्व लोक आपल्या धन्य मानतात असा श्रेष्ठ जो मी, तो मी आपल्या निसंदेह बोध असूनही जो भक्ती करतो त्या भक्ताला मस्तकावर मुकुटाप्रमाणे धारण करतो. यात नवल विशेष असे काहीच नाही, कारण उत्तम वस्तू पुढे मस्तक नम्र करणे हा न्यायच आहे. हे लय शिकण्यासारखे. देव दाखवते आपल्याला, माझी शिकवण घ्या. लोक माझ्या पायाचं तीर्थ घेऊन स्वतःला परिपक्व समजतात, पण मी आशाच काय डोक्यावर घेतो, अशा भक्ताला मस्तकाच्या मुकुटावर मी माझ्या ठेवतो त्याला. आणि काय त्याच्यात कमीपणा आहे? मी तर परिपूर्ण आहे, तरी सुद्धा जी उत्तम वस्तू आहे तिथं नतमस्तकच व्हायला पाहिजे माणसाला. तिथं आपला ताठरपणा काय कामाचा आहे? कारण उत्तम वस्तू पुढे मस्तक नम्र करणे हाच न्याय आहे. जर अशी ज्याची माझ्या ठिकाणी पूर्ण श्रद्धा आहे त्याचा आदर सत्कार कसा करावा ही गोष्ट शंकर श्रीगुरु होतील तरच समजून घेता येईल. अशी आहे पा. अशा संताची उडबस कशी करायची आपल्याला कळणार नाही, पण आपण तसं झालो ना मग कळत बाबाला काय करून काय नाही. आणि तो बाबा म्हणे मला काहीच नको. खरंच अशा महात्म्यांची आपल्याला संगत घडली. काहीच त्यांची काय नाही. आराम करायचा, आराम काय म्हणले काय, मी काय आता काय अवतावरून आलो होता आणि अशी काय पट्टे मी नेले. ते म्हणले थंडीचे दिवस आहेत, एक काम कर, पाणी गरम कर आणि घमेल्यात पाणी बाबा पायात घमेल्यात घालून उभा, पायाला थंडी वाटते. एक आले ते बुट मौजे घालूनच कीर्तनात चालले. म्हणलं बाबा आमच्या गावची लोक इडी आहेत, तुम्ही पायातले मौजे पहिले काढा म्हणलं. कारण म्हणलं मी म्हणलं लोक शहाणी आहेत, पण म्हणलं जो बिचारा साल म्हणून पाया पडायला जाईल त्याला काय भेटणार आहे? त्याला सुगंधच भेटतो. म्हणजे एवढं नाही का, एवढी जडबुद्धी कशी काय असेल? मौजे घालून चाललाय कीर्तन करायला, काय असेल? आणि परत भक्त आयशे जाणार जे देही उदास, हे भक्त काय नुसते टेम्पररी भक्त झालेले. आणि खरोखर संताची कशी उडबस करायची ज्यावेळेला शंकर श्रीगुरु होतील तेव्हाच ही गोष्ट आपल्याला कळेल का महात्म्याला कसं हे करायचं. आणि ते म्हणतात अशा भक्ताचा आदर सत्कार कसा वगैरे ही गोष्ट शंकर श्रीगुरु होतील तरच समजून घेता येईल अशी आहे. परंतु ही गोष्ट राहू दे, कारण शंकराचे वर्णन करू लागलो म्हणजे खरोखर आपली स्तुती केल्याप्रमाणे होणार आहे. कारण मी व शंकर एकच आहे हे असो असे होईल. म्हणून लक्ष्मीपती म्हणतात अर्जुना हा दृष्टांत या ठिकाणी बरोबर नाही, तर अशा माझ्या भक्तांना मी आपल्या मस्तकावर धारण करतो. कारण तो चौथी पुरुषार्थ सिद्धी जो मोक्ष तो आपल्या हातात घेऊन भक्ती मार्गाने जात असताना जगाला मोक्ष देत आणि भक्तीचा कित्ता घालून देत निघाला. जाता जाता माणसाने साधू संत असे राहतात, मोक्ष देतात आणि भक्ती कशी करायची ते शिकवत निघून जातात. मोक्ष देत व भक्तीचा कित्ता गिरवत घालून देत निघाले. तो ब्रह्मरूप असलेला मोक्ष देण्यास पूर्ण अधिकारी असल्यामुळे मोक्षाची बांध सोड करतो. मोक्ष जे बांधलेले त्यांना सोडवतो, त्यांच्या कर्मापासून देहापासून चिटकल्यांना सोडवतो.
जेलमध्ये गेलेला जर सोडवलं तो म्हणतो यांनी आम्हाला सोडवलं, यांनी आम्हाला सोडवलं. आपण तुला इथंच सोडवलं आणि ते पण कशावर सोडवले? जामिनावर सोडवले. परत वॉरंट आले का चालला आतमध्ये. पण यांनी सोडवल्या परत कुठं जात नाही. पूर्ण अधिकारी असल्यामुळे मोक्षाची बांधसोड करतो इतका समर्थ असून पाण्याप्रमाणे तो नम्र असतो, ताठरपणा नाही, लीन. म्हणूनच त्याला आम्ही नमस्कार करतो, त्याला आपल्या मस्तकावर मुकुटाप्रमाणे धारण करतो व त्याची टाच म्हणजे श्रीवत्सलांचन चिन्हही आम्ही आपल्या हृदयावर धारण करतो. त्याचे गुणरूपी अलंकार आम्ही आपल्या वाणीने धारण करू, त्याचे गुणानुवाद आम्ही आपल्या वाणीने गाऊ व त्याची कीर्तिरूपी अलंकार कानाकडून धारण करू. हे अलंकार सर्व सुकल्यालो, सर्व अलंकार. कानाला अलंकार घातला कोणता? देवाचा, संतांचं गुणकीर्तन ऐकण्याचा. त्याचे यश कोणी गायले असता आम्ही ते कानाने ऐकू. असे जे माझे भक्त आहेत त्यांना पाहावे, असे डोहाळे आम्हास झाल्यावर नेत्ररहित असा जो तो मी डोळे अर्थात अवतार धारण करून त्यास पाहतो. त्याला पाहण्यासाठी मी सौंदर्य धारण करून येतो व तो नेहमी माझ्या हातात असणाऱ्या क्रीडेच्या लीला कमलाने आम्ही त्याचे पूजन करतो. ते देवाच्या हातात कमल आहे ना, एका हातात गदा आणि एक कमल, ते आपल्याला देण्यासाठी. पण असं ते म्हणे एक लायका आलाच नाही त्यामुळे मी आजपर्यंत दिला नाही, माझ्याच हातात ठेवलेलं आहे. ते कमल देवाने कोणासाठी धरले हातात? लाडक्या भक्ताला देण्यासाठी. दोन्ही हातावर दुसरे हात म्हणजे चतुर्भुज धारण करून त्याचे शरीरास आलिंगन देण्याकरता मी अवतरलो आहे. त्याच्या संगतीच्या सुखातिशयाने देहरहित जो मी, त्या मला देह धारण करावा लागला. फार काय सांगावे, ते माझे जीव की प्राण असे निरूपण आवडते आहेत. तेच एक आमचे परम मित्र आहेत, देवाचे मित्र तेच. असे म्हणण्यात नवल विशेष काय? इतकेच नव्हे तर जे त्यांचे चरित्र ऐकतात व जे माझ्या भक्तांच्या चरित्राची प्रशंसा करतात तेही मला माझ्या प्राणाहून अधिक आवडतात. हे अगदी खरे आहे. अर्जुना, तुला हा जो संपूर्ण रीतीने योग सांगितला तो हा भगवत प्राप्तीच्या उपायाने असलेला असा योगरूप संपूर्ण भक्तियोग आहे असे जाण. ज्या भक्तियोगाच्या स्थितीची अशी एवढी मोठी थोरवी आहे की भक्तियोग युक्त पुरुषावर मी स्वतः प्रीती करतो आणि ज्याला ध्यान रूपाने आपल्या मनात व मस्तकावर धारण करतो. बाबांना सुद्धा कोण आवडणार? जो भक्ती करतो तो आवडतं, त्याच्या मुखावर नाव येणार, त्याच्याबद्दल आस्था वाटणार, त्याला भेटावंसं वाटणार, न बोलावता तिकडं जाणार. त्या ह्या भक्तियोगाच्या रम्य अमृत वर्षाव करणाऱ्या व धर्मास अनुकूल अशा गोष्टी ऐकून जे त्याचा प्रत्यक्ष अनुभव घेतात, याप्रमाणे त्या योगाचे ठिकाणी पूर्ण श्रद्धायुक्त आदर ठेवून ज्याच्या मनात हा भक्तियोग विस्तार पावतो व उत्तम रीतीने ठसतो व त्याच विषयी आपल्या मनात पूर्ण विचार करून जे त्याचे प्रत्यक्ष आचरण करतात व आता मी सांगितल्याप्रमाणे ज्यांच्या मनाची खरोखर अशी स्थिती होत असते, त्यांचे मनात हा भक्तियोग म्हणजे चांगल्या क्षेत्रात पेरणी केली असता असे उत्तम पीक होते, तेच उत्तम फल प्राप्त करून देणारा होतो. परंतु मला परम श्रेष्ठ साध्य मानून व माझ्या भक्ती साधनाविषयी प्रेम धरून मी सर्वत्र आहे असे समजून जे भक्तियोगाचा स्वीकार करतात तेच या जगात माझे भक्त व योगी होत. सगळ्यांमध्ये ते चैतन्य पाहायचं. जाऊ दे पुस्तक कोणी असली तर आपण त्याच्यामध्ये आवड निवड निर्माण करायची. आणि म्हणूनच पार्था त्यांच्याविषयी मला अखंड अतिशय उत्कंठा लागलेली असते. हे तुकोबाराच्या चरित्रामध्ये दाखवलेले. एक आत्महत्या करायला चाललेला आहे, त्याच्या अंगावर महारोग झाला, घरचे कंटाळले, तो स्वतः कंटाळला, तरी तुकोबारायने त्याला घेऊन आले घरी, मंदिरात ठेवला. मंदिरात कोणाला ठेवलं जातं? देवाला. आणि त्याची सुषुम्ना करायची, त्याची साफ करायची. आणि त्याच दिवशी संत जगनाडेचा व्यायी आला होता घरी आणि संत जगनाडे सांगतो, अरे माझा मित्र लय मोठा संत झालाय. कोण? तुकावानी म्हणले. मग चला ना तुम्हाला नेतो दर्शनाला. आता तो आला यांना घेऊन बाबा दाखवायला आणि बाबा करतो त्याला साप आणि दुर्गंधी सुटली. हा तुझा मित्र संत झालाय. अरे अरे चल म्हणला, मला पहिले घरी जाऊ दे. कळल ती गोष्ट कोणती? बापरे, काय काय पाहिलेले. एका रोग्याला घरी आणलेले आणि आपल्या घरचे आपला माणूस रोगी झाला का कंटाळायचं. म्हातारे गेलं तर बरं होईल, देवाने आता त्याला न्यावं. वा रे वा पठ्ठे. तू जा ना बरोबर. मग ज्या पुरुषांना भक्ती कथा अत्यंत आवडते तेच या जगतात आमचे तीर्थ
ज्यांना भक्ती आवडते ते आमचे तीर्थ आहेत. पहा कोण तुम्हाला तीर्थरूप वडिलांना म्हणतात ना ज्ञानेश भगवान कृष्ण तुम्हाला आपल्याला म्हणतात जे भक्त आहेत असे आवडते भक्त आहेत ते आम्हाला तीर्थरूप आहे. कोणाला? देवाला तीर्थरूप. तेच माझे तीर्थ, तेच माझे क्षेत्र, तिथंच मी जाऊन राहतो. त्या क्षेत्रात मी क्षेत्र संन्यासी होऊन राहतो. देव म्हणतात देह देवाचे मंदिर, आता आत्मा परमेश्वर, तिथं मी राहतो. तेच क्षेत्र व तेच पवित्र आहे. त्यांचे आम्ही ध्यान करतो. कोण? देवचिंतन करतो. कोणाचं करतो? भक्ताचं चिंतन करतो. अशी अनन्य प्रीती. आणि देव भक्त कोणाचं करतो? देवाचं चिंतन करतो. याला अनन्य प्रीती म्हणतात. वासरू आणि गाय अनन्य प्रीती, त्याचे आम्ही ध्यान करतो. तेच आमचे पूजनीय पूर्ण दैवत आहे. देव त्याची पूजा करतो ते पूजनीय. आपण ऐकलं मोठमोठ्याला महात्म्यांकडून का देव नारद महर्षी गेले देवाला भेटायला तर मंडळी म्हणे देवपूजा करतात. देवपूजा करतात. कोण आहे देवारात बघा गेले ते सगळे कष्ट महात्मे त्यांची देवपूजा करतात. त्यांच्याविषयी आम्ही दुसरी, त्यांच्याशिवाय आमची दुसरी आवडती व चांगली गोष्ट कोणतीही मानित नाही. बघा देव कोणाविषयी चांगलं म्हणून आपल्याला असं वाटतं ना जे माळकरी आहेत ते आपल्याला आवडावं. त्यातल्या भक्ती करणारे माळकरी, नुसते माळकरी नको, त्यातल्याच नामधारक खरोखर भक्ती करणारा, नाही तर नुसता स्टॅम्प मारून घेतलाय भक्ती का दारू बंद करण्यासाठी. ठीक आहे तरी आवडावं तो काय नाही. दारू तर बंद केली पोरं सुखाने राहतील, त्याचा संसार चांगला झाला तरी भरपूर झालं. त्याचाच आम्हाला छंद पहा, त्याच्याविषयी आम्हाला दुसरं कोणी आवडत नाही. त्याचाच आम्हाला नाद छंद लागतो. व तेच आमच्या ठेव्याची खाण होत. तिथंच काहीतरी डबुलं ठेवले. तिथं काय डबुलं ठेवलं सारखं जातो. अरे तिथं डबुलच ठेवलेले. फार काय सांगावे. ते जेव्हा आम्हाला भेटतात तेव्हा आमचे खरे समाधान होते. त्यांची वाट बघतात बरं का पंढरपूरचे देव. वाट पाहे उभा म्हणजे जे कधी भेटत नाही त्यांची वाट बघतात. का रोज येणाराची भेट वाट दरवर्षी वारी चुकत नाही त्याची वाट बघतात. त्यांना माहिती हा तर येणारच आहे, हा दरवर्षी वारी चुकवत नाही. पण जो कधीतरी येतो ना त्याची वाट पाहे उभा भेटीची आवडती देव. हे पंडूसुता माझ्या प्रेमळ भक्ताच्या कथा जे सांगतील तीच आमची परमदेवता आहे असे आम्ही समजू. संजय धृतराष्ट्रास म्हणतो जो सर्व जगास व आपल्या भक्तास आनंद देणारा आहे व जो सर्व जगाचा उत्पन्न करणारा मूळ कारण आहे असा जो मुकुंद तो याप्रमाणे बोलला. राजा धृतराष्ट्र जो परमात्मा निर्मळ निष्कलंक लोकांवर पूर्ण कृपा करणारा शरणागताचे रक्षण करणारा शरण जाण्यास योग्य आहे, देवांना सहाय्य करणे ही ज्याचे शील व स्वभाव आहे व लोकांचे पालन करणे ही ज्याची लीला आहे व शरणागताचे रक्षण करणे हाच ज्याचा खेळ आहे, जो धर्म कीर्ती यांनी स्वच्छ उज्ज्वलतेने शोभणारा दान करण्यात ज्याचा अगाध सरळपणा आहे व निरूपण अतुलनीय बलवान असूनही जो बळीच्या प्रेमसंबंधाने मात्र स्वतः बद्ध झाला आहे. वा कसं मला बंधन आहे तर बघा मी त्यांच्या द्वाराचा द्वार पालून राहिले. काय केलं त्या बळीने? स्वतःचा जीव दिला देवासाठी. त्याच्या गुरुनी सांगितलं याच्या नादी नको लागू तरी म्हणला गुरुला लाथ मारली दिलं ढकलून. आता गुरु बी शुक्राचार्य आंधळाच होता. तो म्हणतो म्हणून त्या अशी जी काही वचनं आहेत वडिलांनी सांगू द्या आईनी सांगू द्या नाही तर गुरुनी देवभक्तीच्या आड असतील ती मानायची नाही. आड आला म्हणून फोडीला डोळा बळीने शुक्र आंधळा केला. न मानावे ऐसे गुरुचे वचन जेणे नारायण अंतर. देवापासून जर बाजूला होतं त्याला जायचं झटकून. तुझा संबंध आम्ही कशासाठी जोडलेला आहे? देव प्राप्त होण्यासाठी तुझ्याशी संबंध जोडलाय. आणि तुझं तू म्हणतो त्याच्याशी संबंध नाही ठेवायचा तो तुझ्याशी कशाचा संबंध ठेवायचा? जो भक्त जनांचा कनवाळू प्रेमजनाशी मोकळ्या मनाने वागणारा सोपा आहे तो सत्य चरणी जनांना तारक. सत्य हा ज्याच्या प्राप्तीचा सरळ पूल आहे. त्याच्याकडे जाण्याचा कोणता पूल आहे? सत्य वागणे. आपल्या वागण्यात मात्र काही नाही कटुता असली पाहिजे. आपण सरळ चालायचं हाच त्याच्याकडे जाणारा सरळ पूल आहे. आणि 14 विद्या 64 कला यांचा निधी जो भक्तांचा राजा वैकुंठ नायक श्रीकृष्ण भगवान दैवशाली श्रोता असलेल्या अर्जुनास भक्तियुग सांगता झाला व त्याने तो ऐकला. संजय आणखी म्हणतो हे राजा धृतराष्ट्रा यापुढे कथा सांगण्याचा जो प्रकार आहे तो ऐक. तीच रसभरीत कथा मराठी भाषेत मी रूपांतरित करून सांगेल. आपण ती ऐकावी. श्री ज्ञानदेव म्हणतात श्रोते हो तुम्हासारख्या संतांना आम्ही शरण जावे त्यांची सेवा करावी हेच आमच्या श्रीगुरूंनी निवृत्तीनाथांनी शिकवले आहे. ऐकणाऱ्याला म्हणतात तुमची सेवा करावी हेच आम्हाला निवृत्तीनाथांनी शिकवलं. याच्या पलीकडे काय नाही. 247 12वा अध्यायाला आपण निरोप दिला. 5-7 मिनिटं तुमचे जास्त घेतल्याबद्दल मला माफ करा.
झालेली सेवा हृदयस्थ सद्गुरू सच्चिदानंद श्रीपाद बाबा रामदास बाबा अधिष्ठान परमात्मा श्री गणरायाच्या चरणावर आणि तुम्हा सर्वज्ञांच्या चरणावर सेवा समर्पित करून सेवेला आपण इथे पूर्ण विराम देऊया. पुंडलिक वरदेव हरी